तर साधारणपणे सामान्य माणसाला आत्म्याचं ज्ञान नसतं. ज्ञानयोग म्हणजे काय माहित नसतो, निष्काम कर्मयोग म्हणजे काय माहित नसतं, अष्टांग योग म्हणजे काय माहित नसतं. तर हे सगळं ज्ञान कोणत्या अध्यायात दिलंय? पहिल्या 6 अध्यायांमध्ये. सो या ज्ञानाला गुह्य ज्ञान असं म्हणलंय. तर 7व्या आणि 8व्या अध्यायात कोणतं ज्ञान बघितलं आपण? तर 7व्या आणि 8व्या अध्यायात आपण जे ज्ञान बघितलं ते होतं मिश्र भक्तीचं ज्ञान. तर प्रामुख्यानं कुठल्या प्रकार भगवंताविषयी जाणून घ्यायचं असलं कोणतं ज्ञान आवश्यक आहे? आणि मिश्र भक्ती, त्यात अर्थार्थो जिज्ञासू ज्ञानी, त्यानंतर ज्ञान मिश्र भक्त, योग मिश्र भक्त, मोक्षकामी भक्त, अशा वेगवेगळ्या भक्तांविषयी आपण ऐकलं या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये. आणि त्यांना जर परमगती प्राप्त करायची असेल, त्याची परमगती काय आहे मुळात, आणि ती प्राप्त करायची असेल तर त्यांना काय काय करणं आवश्यक आहे, त्यांची विचारसरणी कशी असते, हे सगळं ज्ञान आपण घेतलं 7व्या आणि 8व्या अध्यायात. त्याच्यामध्ये भक्ती इन्व्हॉल्ड आहे, म्हणून जर मिश्र असली तरी भक्ती आहे. म्हणायला म्हणले गुह्यतर. जसं इंग्लिशमध्ये डिग्री असते ना, गुड बेटर बेस्ट, बॅड वर्स वर्स्ट, संस्कृतमध्ये डिग्री आहे गुह्य गुह्यतर. आता हे जे ज्ञान आहे ह्याला म्हणतात गुह्यतम योग, किंवा सर्वात जास्त कॉन्फिडेन्शियल नॉलेज, मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. सर्वात जास्त गुह्य ज्ञान. का? हा अध्याय जो तो केवळ केवळ भक्तीविषयी किंवा शुद्ध भक्तीविषयी किंवा अनन्य भक्तीविषयी आपल्याला माहिती देतो. आणि सगळ्यात कॉन्फिडन्स आपण भगवंताने तर सगळ्यात मध्ये ठेवलंय. शेवटी पण नाही आणि पहिला पण नाही, सगळ्यात मध्ये. साधारण लोकांची मानसिकता काय असते? पहिल्या गोष्टी वाचायच्या, कंटाळा आला की पुस्तक सोडून द्यायचं. तर काही लोकांची मानसिकता असते डायरेक्ट गीते शेवट शेवट उघडायचा आणि शेवट वाचायचा. असे जे अर्धवट गीता वाचू इच्छितात त्यांना हे ज्ञान मिळणार नाही. उठसूट कोणाला हे उपटसंभ लोकांना हे ज्ञान मिळणार नाही. जे खरोखर गीता वाचायला सिरियस आहेत, ज्यांना खरोखर गीतेविषयी आस्था आहे, ज्यांना खरोखर गीतेत खरं ज्ञान प्राप्त करायचं आहे, तेच केवळ मधल्या अध्यायामध्ये जातील. मधल्या अध्यायामधला या भागाचा अभ्यास करतील. म्हणून याला बरोबर भगवंताने गीतेच्या मधोमध ठेवलेला आहे. म्हणून हा राजविद्या राजगुह्य योग आहे. ओके. तर आपण पहिला शब्द बघूया. श्री भगवान वाच इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामनुसूयवे ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करत असल्याने मी तुला परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्यानं भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. सो गुह्यतमम आपण आता चर्चा केली. गुह्यतमम काय? तर केवळ केवळ भक्तीविषयी किंवा अनन्य भक्तीविषयी यात चर्चा केलेली आहे. ओके. ज्ञान, इथं ज्ञानमचा अर्थ काय आहे? इथं ज्ञानमचा अर्थ ज्ञानयोग नव्हे. इथं ज्ञानमचा अर्थ आहे भक्ती. सो जरी शब्द ज्ञान आहे तर पण अर्थ आहे भक्ती. सो हे भक्तीचं ज्ञान आहे, शुद्ध भक्तीचं ज्ञान आहे. आणि शुद्ध भक्तीचं ज्ञान हे ज्ञानयोगात समाविष्ट होत नाही, ते भक्तियोगामध्ये समाविष्ट होतं. बरेच लोक म्हणतात ना, तुम्ही जर भरपूर गीता वाचली, भरपूर भागवत वाचली, तुम्ही ज्ञानयोगी आहात, जास्त अभ्यास करू नका, प्रॅक्टिस करा भक्तीची. असं नाहीये, चुकीचा अर्थ आहे. भागवत वाचणं, गीता वाचणं हे भक्तीचं आहे. भागवतचं ज्ञान घेणं, भागवतच्या ज्ञानाचा अभ्यास करणं, आचार्यांच्या पुस्तकांचं अनालिसिस करणं, आचार्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करणं, हे ज्ञानयोगात येत नाही. हे भक्तियोगाचाच भाग आहे. सुद्धा ज्ञान म्हणजे काय? भक्ती. ज्ञानयोग म्हणजे काय? वेदांच्या वचनांवर विचार करून 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 मी हे नाही, मी हे नाही, मी नाही, हा अभ्यास करणे ज्ञानयोगाचा भाग आहे. सो भक्तिशास्त्राचा अभ्यास हा ज्ञानयोगाचा भाग येत नाही. उलट जास्त एनकरेज केलं गेलेलं आहे की भक्तिशास्त्राचा पण अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त. प्रभुपाद एवढी पुस्तक का लिहिली? जरी ज्ञानयोग असता तर रात्र रात्र जागून आपली झोप आपल्या झोपेला बाजूला ठेवून एवढी पुस्तकं प्रबंध लिहायचं गरज काय पडली? 70 पुस्तकं प्रबंध लिहिली. उद्दिष्ट आहे लोकांनी अभ्यास करावा, लोकांनी जाणून घ्यावं. प्रभुपाद म्हणतात, माझे भक्त माझी पुस्तक वाटतात फक्त, ते कधी वाचत नाहीत. ही माझी सगळ्यात मोठी खंत आहे
ही पुस्तकं लिहिली आहेत माझ्या भक्तांसाठी, मी माझ्या शिष्यांसाठी, नवीन लोकांसाठी लिहिली नाहीत बाहेरच्या. माझ्या शिष्यांनी पुस्तकं वाचली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. माझे शिष्य माझी पुस्तकच वाचत नाहीत, ते फक्त पुस्तकं वाटतायत. सो हा अभ्यास कधीच ज्ञान योगाचा भाग होतो. ज्ञान म्हणजे इथं भक्ती आहे. विज्ञान. ओके. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाची अनुभूती. जे भक्तीविषयी ज्ञान आपण घेऊ त्या ज्ञानाची अनुभूती पण, त्या अनुभूतीविषयी माहिती पण या अध्यायात दिली आहे. सो या अध्यायाचा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर भक्तीच्या ज्ञानाची ऍक्च्युअल अनुभूती होऊ शकते. भक्ती किंवा थेरॉटिकल प्रोसेस नाही आहे, ते प्रत्यक्ष अनुभवात आणता येते. सो इतर पद्धती आणि भक्तीमध्ये काय फरक आहे? ज्ञानयोग, अष्टांग, कर्मयोगाची अनुभूती याला फार वेळ लागतो. त्या मुक्ती अवस्थेची अनुभूतीला फार वेळ लागतो. पण भक्ती अवस्था, भक्ती मार्ग कसा आहे, स्टार्टिंग पासून अनुभूती यायला लागते. ओके. बरेच लोक म्हणतात की जेव्हा मी शुद्ध होईन, पूर्णपणे भक्ती करून शुद्ध होईन, त्यावेळी मी भगवंताची अनुभूती करू शकेन. असा कोणी विचार करत असेल तर हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. साधारण लोक म्हणतात अनर्थ निवृत्ती झाल्यानंतर मग भाव स्तरावर गेला, मग प्रेम स्तरावर गेल्यावर मग भगवंताची अनुभूती येते. हा जो विचार आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे. भक्तिमार्ग कसा आहे, स्टार्टिंग पासूनच जशी मी भक्ती करायला लागेल, स्टार्टिंग पासूनच शुद्धीकरण पण होतं आणि अनर्थ निवृत्ती पण होते आणि अर्थ प्रवृत्ती पण होते. सो अगदी सुरुवातीच्या अवस्थेपासून असं नाही की भगवंताची अनुभूती येत नाहीये, भगवंताची अनुभूती होतीये. आणि म्हणून तर भक्त वर्षानुवर्षे भक्ती करू शकतात. जर अनुभूती असते भगवंताची किंवा शास्त्राने सांगितलं मग किती काळ करू शकतो असतो भक्ती आपण, किंवा गुरुने सांगितलं किती काळ भक्ती करू शकलो असतो. सो काही ना काहीतरी अनुभूती आहे इथं, आणि ती अनुभूती आहे म्हणूनच आपण भक्ती मार्गात पुढे जाऊ शकतोय. काही ना काहीतरी आनंद आपल्याला मिळतोय, टेस्ट येते, रुची येते. एकदा एक भक्त एका महान आचार्यांकडे गेला आणि त्या महान आचार्य म्हटला, मी अनेक वर्ष जपा करतोय, हरे कृष्णाचे मंत्र करतोय, पण त्या जपामध्ये मला अजिबात रुची येत नाहीये, अजिबात मला त्यात हे टेस्ट येत नाही, एक्स्ट्रेसी वाटत नाहीये, उत्साह वाटत नाहीये, काय करू मी? आचार्य म्हणले, काम कर ना, तुला एवढा उत्साह वाटत नाही तर सोडून दे जप. आणि त्याला धक्का बसला. असं उत्तर जे आहे हे आचार्याकडे अपेक्षित होतं, सोडून दे जप. आणि तो चिडला आचार्यावरती, तुम्ही असं कसं उत्तर मला देऊ शकता, सोडून दे जप? मी काही झालं तरी माझा जप सोडू शकत नाहीये. मग आचार्य म्हणले, ज्या अर्थ तू जप सोडू शकत नाहीयेस त्या अर्थी तुझा जपात रुची आहे, तुझा जपात गोडी आहे. हा, जी तू अपेक्षा करतोयस ती मिळत नसली कदाचित, पण ज्या अर्थी सोडू शकत नाहीयेस त्या अर्थी ती गोडी निर्माण झालेली आहे. सुरुवातीपासूनच भक्तियोगामध्ये रुची निर्माण होते, थोड्या प्रमाणात टेस्ट ही असतेच असते. म्हणतात आपण विज्ञान सहितम यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. आणि हे जाणल्यावरती, हे ज्ञान, हे गुह्यतम ज्ञान जाणला फायदा काय होतो? व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो. आता मोक्ष शब्द दोन अर्थ आहेत. पहिला आहे जन्म मृत्यू चक्रातनं मुक्त होतो. ओके. पण जन्म मृत्यू चक्रातनं मुक्त व्हायला ऍक्च्युली शुद्ध भक्तीचं एवढं विज्ञान जाणून घ्यायची आवश्यकता नाहीये. कारण भक्ती एवढी पॉवरफुल आहे की भक्ती आभास जरी असेल, शुद्ध भक्ती जरी नसेल, अगदी भक्तीचा आभास जरी असेल, मिश्र भक्ती जरी असेल, तर त्या मिश्र भक्तीमध्ये पण ताकद आहे व्यक्तीला मोक्ष मोक्ष प्राप्त करून द्यायची. शरीर शुद्ध भक्ती आवश्यक नाहीये. सो ह्याचा अर्थ काय की ही जी भक्तीची पद्धती आहे ती काय करते, तर आपल्या भक्ती मार्गातल्या अडथळ्यापासनं आपला वर खेचते. हा मोक्षशी अशुभाचा खरा अर्थ आहे की भक्ती मार्गात अनेक अडथळे आहेत, भगवत प्राप्ती करण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. श्रील विश्वनाथ ठाकूर म्हणतात, ओके, हे वाक्य त्यांचं आहे की टू अचीव स्पिरिच्युअल वर्ल्ड इज स्टेअर केस अँड एव्हरी स्टेप ऑन दॅट स्टेअर केस अ डिझास्टर. मराठीमध्ये भाषांतर आपण केल्याचं, तर इथून भगवत धामात जाण्यासाठी जो भक्ती मार्ग आहे, साधना भक्ती मार्ग, तो काय आहे, जिन्याचं काम करतो. आणि त्या जिन्यातल्या प्रत्येक पायरीवर विध्वंस आहे, त्या प्रत्येक पायरीवर संहार आहे, भयानकता आहे, डिझास्टर ऍट एव्हरी स्टेप. सो भक्ती मार्गात अनेक अडथळे आहेत.
अनेक समस्या आहेत. कारण का भगवंताची प्राप्ती सहजगत्या करता येणार नाही. भगवंत आंडूपांडू सुद्धाची प्राप्ती करू देऊ देणार नाहीत. हे भरपूर समस्या आणणार. भरपूर प्रकारे आपलं टेस्टिंग केलं जाणार. वेगवेगळ्या माध्यमानं भगवंत आपली परीक्षा पाहणार आणि त्या परीक्षेत आपण आपली श्रद्धा टिकवून ठेवू शकलो तरच भगवंत तुला शुद्ध भक्ती देणार. का बरं भगवंत शुद्ध भक्ती सहजगत देत नाहीत? कारण का एकदा आपलं शुद्ध कृष्ण प्रेम मिळालं की भगवंत भक्ताच्या अधीन होतात. कृष्णाकर्षण शुद्ध भक्ती कशी आहे? कृष्णाला आकर्षित करून घेते आणि आपल्याला आपल्या भक्ताच्या भगवंताला अधीन ठेवते. सो भगवंत सहजगत्या कोणाच्या अधीन जात नाहीत. सो भगवत धामात जायच्या आधी असा एकही साधना भक्त नाहीये ज्याची परीक्षा पाहिली जाणार नाही. वेगळ्या प्रकारे वेगळ्या लेवलला. ओके, फक्त फरक काय आहे? आपल्या इतर बोर्डाच्या परीक्षा आणि शाळेतल्या परीक्षा आणि कॉलेजच्या परीक्षा आणि इतर IPSC UPSC परीक्षा आणि भक्तीमधली परीक्षा ह्याच्यामध्ये काय फरक आहे? या भक्तीमधल्या परीक्षेमध्ये भगवंत आपले अशी परीक्षा पाहतात ज्यावर पास हो. आपली क्षमता बघतात आणि आपल्या क्षमतेनुसार परीक्षा पाहतात. आपली क्षमता एवढी, आपली प्रगती एवढी झाली आहे, याला योग्य कुठली परीक्षा आहे तेवढीच परीक्षा भगवंत पाहतात. आणि नुसती परीक्षा पाहत नाहीत, ती परीक्षेत पास होण्यासाठी आत्मशक्ती पण देतात, आत्मज्ञान पण देतात, भक्तांच्या माध्यमातून ज्ञान पण देतात. जेणेकरून भगवंत परीक्षा पण पाहतात आणि परीक्षेत पास व्हायला मदत पण करतात. सर्व परीक्षा घेत असताना शिक्षक मदत करत नाही परीक्षेला. आपण परीक्षा घेतो मुलांची, ओके, आपण आपण सांगत नाही ओके ह्याचं उत्तर हे काय काय करतात पण दुर्दैवाने मदत. दुर्दैवाची गोष्ट आहे. ओके, पास आपल्या शाळेचा निकाल वाढवण्यासाठी. पण साधारणपणे सभ्य शिक्षक अशी मदत करायला जात नाहीत. पण भगवंत सभ्य शिक्षक नाही आहेत. भगवंत असे शिक्षक आहेत की जे परीक्षाही पाहतायत आणि परीक्षे पास मदत पण करतायत आणि काळजी घेतात कारण परीक्षे पास पण. सो मोक्ष शाश्वतचा खरा अर्थ काय आहे? की या परीक्षातनं आपण पास होऊन भगवत प्राप्ती सहजगत्या करू शकू. ओके, यत्का अथवा मोक्ष शाश्वत. सो तर खूप महत्वाचं गोष्ट सांगितलं की हे जे भक्तियोग आहे विज्ञान आहे. भक्तियोग ही भावनिक गोष्ट नाहीये, काल्पनिक गोष्ट नाहीये, इमोशनल गोष्ट नाहीये. ह्याच्यामुळे खूप मोठं विज्ञान आहे. रूप गोस्वामी भक्तियोगाचं विज्ञान लिहून काढलंय भक्ती रसामृत सिंधू मध्ये. आपण पुढचं पुस्तक पाहणार आहोत. भक्तिशास्त्रामध्ये आपलं पुस्तक आहे भक्ती रसामृत सिंधू. भक्ती रसामृत सिंधू काय आहे? भक्तियोगाचं विज्ञान, स्टेप बाय स्टेप प्रोसेस, स्टेप बाय स्टेप विज्ञान आहे भगवंताची भक्ती प्राप्त करायचं. सो लोक म्हणतात, ज्ञानी लोक किंवा अष्टांगी लोक, भक्ती कोणासाठी आहे? भावनिक लोकांसाठी आहे, इमोशनल लोकांना भक्ती आहे. भक्ती हे खालचा मार्ग आहे, ज्ञानयोग कसा श्रेष्ठ मार्ग आहे. पण खूप मोठी चुकीची कल्पना आहे. आणि भगवान स्पष्ट सांगितलंय हे जे गुह्य ज्ञान भक्ती देतो हे विज्ञान आहे, हे सायन्स आहे. आणि सायन्स हे कुणीही, सायन्सला कुठल्या भावनांची गरज नाही. कुठलाही व्यक्ती व्यवस्थित अभ्यास करून, विज्ञानाचा अभ्यास करून त्याचे तत्व समजून घेऊ शकतो. सो त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप या गोष्टी समजून घेऊन व्यक्ती भगवंताची प्राप्ती करू शकतो. त्यासाठी उगाच दिखाऊपणे इमोशनल व्हायची आवश्यकता नाही. ओके, तर या श्लोकामध्ये ज्ञान शब्दाचा अजून एक अर्थ आहे की मागच्या अध्यायांमध्ये 7व्या अध्यायामध्ये विशेषतः भगवंताने आपलं ऐश्वर्य ज्ञान सांगितलं. ऐश्वर्य ज्ञान काय सांगितलं भगवंताने 7व्या अध्यायात? कोणतं ज्ञान सांगितलं आपलं स्वतःविषयी? गौरी रती माताजी 7व्या अध्यायात कोणतं ज्ञान सांगितलं भगवंताने आपल्याविषयी, स्वतःविषयी? मृदुला 7व्या अध्यायात कोणतं ज्ञान सांगितलं भगवंतांनी? ऐश्वर्य मी ज्ञान कोणतं दयाळू आहे, मी परम दयाळू आहे. मी दयाळू आहे. परमदयाळू भगवंत म्हणतात की मी परमात्मा नाहीये, मी दयाळू आहे. असं कुठे म्हणलंय? ते 7व्या अध्यायामध्ये परमात्मा ते
सर्व म्हणजे प्राणी मात्रांचे सर्वांचे उगम स्थान मीच आहे किंवा माझ्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ तत्व असं कोणी नाही असं सांगितलं सो तुम्ही. भगवंताने असं ज्ञान दिलं की ज्याद्वारे माझं ऐश्वर्य काय आहे, माझं ऐश्वर्य काय आहे हे ज्ञान भगवंतांनी, मी किती महान आहे, सगळ्याचा स्रोत कसा मी आहे, ओके, प्रत्येक गोष्ट माझ्याशी कशी होऊ शकत नाहीये, कशासाठी, भगवंतांना जाणून घेण्यासाठी. पण इथं जे या अध्यायात ज्ञान दिले भगवंतांनी, विशेषतः श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये भगवंताने ऐश्वर्य ज्ञान दिलेलं आहे. हे जे ऐश्वर्य ज्ञान भगवंताने दिलेलं आहे हे कशासाठी दिलेलं आहे, हे आपण त्यांच्यावर कसं ध्यान लावू शकतो, कसे भगवंत आपल्या ध्यानाचा ऑब्जेक्ट आहेत, आपल्या 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 ध्यानाचं स्थान आहेत, भक्तांसाठी ध्यानाचं स्थान आहेत. आणि या अशा प्रकारे भक्त कसं भगवंताची प्राप्ती करू शकतो, कसं भगवंतावर, तर ते ध्यान लावण्याचे आवश्यक जे ज्ञान आहे ते भगवंतांनी यात दिलेलं आहे. मागच्या आता केवळ जाणून घ्यायचं भगवंताविषयी, आता मला ऍक्च्युअली ध्यान लावायचं भगवंतावर, ऑब्जेक्ट आहे भगवंत माझे. सो त्यासाठी कोणतं आवश्यक ज्ञान आहे ते इथं भगवंतांनी दिलेलं आहे. ओके ओके, हे पहिल्या 2 जे श्लोक आहेत ते तात्पर्य मोठी मोठी आहेत पण महत्वाचे आहेत, आणि महत्वाचे पण ते मोठं पूर्ण तात्पर्य दिलेलं आहे. सो पहिल्या श्लोकामध्ये दुसऱ्या परिच्छेदात प्रभुपाद म्हणतात, भक्त हे नित्य भगवत सेवा परायण असतात. कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात आणि भक्तांच्या संघामध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला प्रदान करतात. बघा, खूप महत्वाचं वाक्य प्रभुपाद म्हणतायत. ओके, कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात. सो आपले प्रयत्न किती प्रामाणिक आहेत ह्याकडे भगवंताचं लक्ष आहे. आपण किती दिखावा करतोय आणि किती प्रामाणिकपणे या गोष्टी करत आहोत याची भगवंतांना जाणीव आहे. ओके, सो भगवंत चैतन्य महाप्रभू कोण आहेत, पतित पावन, पण ते कपट पावन नाहीयेत. सो आपण कपट केलं, ते आपण दिखावा करायचा प्रयत्न केला, मी किती महान भक्त आहे आणि दुसरा किती लहान भक्त आहे, ती भक्ती चैतन्य महाप्रभू कधीच स्वीकारणार. पण आपण प्रामाणिकपणे एकदम भक्ती करायचा प्रयत्न केला तर ती प्रामाणिकता, भलेही आपलं पतन होत असेल, भले आपल्या चुका होत असतील, भले आपल्याला अडथळे येत असतील, भले इंद्रियभोग लक्ष जात असेल, भले इंद्रियभोग होत असेल, भले 4 नियम तुटत असतील, पण आपण प्रामाणिक असू आणि प्रामाणिकपणे मान्य करत असतो की हा हे होते माझ्याकडनं, भगवंत व्यक्त करतो प्रामाणिकपणे की या गोष्टी माझ्याकडनं घडत आहेत, तर ती प्रामाणिकता भगवंत अधिक आनंदाने स्वीकारतात दिखावगिरी करण्यापेक्षा. शुद्ध भक्त आणि भगवंतांना आपले प्रामाणिक प्रयत्न कसे आहेत ते कळतात लगेच, त्यांना जाणीव असते कोण किती प्रामाणिकपणे विचारतोय, कोण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि कोण दिखावा करत आहे. तर श्रील प्रभुपाद एकदा वृंदावनला होते आणि वृंदावनला एक भारतीय मुलगा तिथे चालला होता मंदिरामध्ये, आणि त्या भारतीय मुलांना काही श्लोक बोलून दाखवले प्रभुपादांना. प्रभुपादांनी खूप कौतुक केलं, वा वा, खूप छान खूप छान खूप छान श्लोक बोललीस तू, वगैरे वगैरे वगैरे. पण एका शिष्यानं बघितलं आणि त्या शिष्याला काय वाटलं की श्लोक बोलल्यावर प्रभुपाद खुश होतात आणि प्रभुपादांच्या कौतुकाची थाप माझ्या अंगावर पडेल, सो आपण प्रभुपादांना इम्प्रेस करण्यासाठी श्लोक बोलूया. सो प्रभुपाद काय म्हणले, तो प्रभुपादाच्या बाजूला गेला, प्रभुपाद येत होते मंदिरामध्ये आणि प्रभुपादच्या बाजूला तो उभा होता आणि तो मोठ्या मोठ्याने गीते श्लोक बोलू लागला आणि प्रभुपादाने डोळ्यात पाहिलं. प्रभुपाद म्हणले, बाजूला घाण पडली ते घाण साफ कर जा म्हणले. हा श्लोक नुसतंच पोपटपंची करून काहीच फायदा होणार नाही. सो शुद्ध भक्तांचा आपली प्रामाणिकता कळते का, किती प्रामाणिकपणे त्यांच्याकडे जात आहोत, तर भगवंता कशी प्रामाणिकता कळणार नाही. जसं एखादा मुलगा अगदी अर्थातच रडत असेल, ताईला कळतं की खरोखर अर्थात रडतोयला भूक लागलेला खायला दिलं पाहिजे, पण कधी कधी लहान मुलं खोटं खोटं रडतात ना, ऍक्च्युअली भूक लागली नसते त्यांना, पण खोटं खोटं कधी कधी आई वडिलांचं आकर्षण आपल्याकडे खेचण्यासाठी दिखावा करतात रडण्याचा.
बघितले मुलांना असं. पण त्या आईला कळतं व्यवस्थित, हे खोटं खोटं रडतंय, हे खरं रडत नाही. आणि आई त्यावेळी त्या मुलाकडे मुलीवर जास्त लक्ष देत नाही अशा वेळी. दिखावा करतोय बरोबर, हा मला माहिती आहे हे काय खोटं खोटं आहे सगळं, जास्त भाव देत नाही म्हणजे तुला माहिती आहे खोटं आहे. सो आपली भक्ती किती खोटी खोटी आहे आणि किती प्रामाणिक आहे हे भगवंत ओळखतात. सो आपल्या भक्ती दिखावा करायची अजिबात आवश्यकता नाहीये. ओके. श्रीकृष्णाविषयक चर्चेत अलौकिक सामर्थ्य आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला सत्संग प्राप्त झाला तर हे ज्ञान त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करू शकतो. अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिक उन्नती करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्याकरता भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक गोपनीय गोष्टींचे वर्णन या 9व्या अध्यायात करीत आहे. ओके. आता शेवटच्या परिषदेत प्रभुपाद म्हणतायत, या श्लोकात अनुसूयवे हा शब्दही अत्यंत महत्वपूर्ण आहे. असूया म्हणजे काय? ईर्षा. अनुसूया म्हणजे ईर्षा रहित. सो अर्जुनाला हे ज्ञान भगवंत का देतात? गुह्य ज्ञान. कारण तो भगवंताच्या ईर्षे रहित आहे. आपण जगामध्ये का आलो आहोत? कारण ईर्षा आहे कोणाविषयी? भगवंताविषयी. आणि ती भगवंताविषयी असली ईर्षाच आपल्या इतर लोकांविषयी असल्या ईर्षेमध्ये परावर्तित होते किंवा प्रतिबिंबित होते. सो खरी ईर्षा कोणाप्रती? आपल्याला भगवंताप्रती खरी ईर्षा आहे. सो अर्जुना हे गुह्य ज्ञान तुला समजेल कारण तुला माझ्याविषयी ईर्षा नाहीये. पण जे मायावादी आहेत, इतर लोक आहेत, निष्काम कर्मयोगी, ज्ञानयोगी, त्यांना थोडीशी माझ्याविषयी ईर्षा आहे आणि त्यांना माझ्याविषयी ईर्षा असल्यामुळे त्यांना हे शुद्ध भक्ती ज्ञान कळणार नाही. ओके. सामान्यतः भाष्यकार जरी अत्यंत विद्वान असले तरी ते सर्वजण भगवान श्रीकृष्णाचा मत्सर करतात आणि म्हणून इतके गीतेवर भाष्य असूनही गीतेची मुख्य गोष्ट जी भगवत भक्ती. आपण मागच्या बघितलं प्रत्येक अध्यायात कशी भगवंताने भगवत भक्तीची माहिती सांगितली आहे. पहिल्या अध्यायापासून ते 8व्या अध्यायापर्यंत 9वा अध्याय पूर्ण भक्तीने भरलेला आहे. तरी ते भक्तीचा प्रचार करत नाहीत. ते गीतेचा अर्थ वेगळ्या प्रमाणात काढतात, कर्माला जास्त महत्व देतात. मोठ्या मोठ्या अतिशय निष्णात विद्वानाने सुद्धा भगवद्गीतेवर चुकीचं भाष्य केलंय. लोकमान्य टिळक, ओके मी डायरेक्टली बोलतो, लोकमान्य टिळक महान स्वातंत्र्य सैनिक होते, महान देशभक्त होते, पण ज्यावेळी मंडालेला तुरुंगात होते त्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला. तुमच्याकडे वाचला गीतारहस्य ग्रंथ? नसेल वाचला तुमच्याकडे. ओके. माझ्या वाचनामध्ये आला दुर्दैवानं, सुदैवानं म्हणेन. मला वाटलं गीतारहस्य ग्रंथ चांगला असेल. मी ज्यावेळी भक्तीमध्ये आलो आणि ब्रह्मचारी बनलो आणि ब्रह्मचारी बनल्यानंतर एकदा मी घरी गेलो होतो आणि मला सवय आहे घरी गेल्यावरती की माझ्या घरात भरपूर शिक्षक लोक होते आणि शिक्षक घरात भरपूर पुस्तकं होती. आपण कुठली कुठली पुस्तकं आहेत जरा बघावीत काय पुस्तक आहे. असंच वेळ मिळाला मला करत बसलो होतो आणि एका घरातल्या एका पुस्तकांच्या कपाटामध्ये मला गीतारहस्य ग्रंथ सापडला. म्हटलं वाह, गीतारहस्य आहे, लोकमान्य टिळकाने लिहिलंय, बघूया लोकमान्य टिळकांचे विचार काय गीतेवरती. आणि पहिलंच पान वाचलं आणि पहिल्याच पानामध्ये ब्रह्मनिरास झाला मला. त्या पहिल्याच पानामध्ये लोकमान्य टिळकाने लिहिलंय की गीता समजून घ्यायची असेल तर जरुरी नाही की महाभारत घडलं असलं पाहिजे. महाभारत घडलेलं असलं पाहिजे ह्याची गॅरंटी नाही का खरं घडलेलं असल्याची जरुरी नाहीये. ओके. गीता म्हणजे कृष्ण परमेश्वर आहेत हे मांडण्याची जरुरी नाहीये. हे जरी गोष्ट व्यक्ती मानलं नाही तरी पण गीता व्यक्ती समजून घेऊ शकतो आणि गीते तत्व आत्मसात करू शकतो. म्हटलं बास, लोकमान्य टिळकांसाठी टिळक असूनही त्यांना गीता कळली नाही. सो भौतिक दृष्ट्या किती मनुष्य विद्वान असेल, गीता कळणं आवश्यक आहे. महात्मा गांधींना गीता कधीच कळली नाही. जरी आपण इस्कॉनचे लोक प्रचार करतो की महात्मा गांधींनी गीता वाचली होती वगैरे वगैरे, महात्मा गांधी काय म्हणतात, ज्या कृष्णाने गीता सांगितली त्या कृष्णाने युद्ध करायला अर्जुन सांगितलं असेल तर तो कृष्ण मानत नाही. आणि असं खरं कृष्ण खरोखर असेल ज्याने युद्ध करायला सांगितलं तर मला स्वतःला हिंदू म्हणायची लाज वाटते. नंतर महात्मा गांधी म्हणले की गीता सांगणारे कृष्ण आणि रासला खेळणारे कृष्ण वेगळे आहेत. बघा, त्यांना कधीच कृष्ण कोणा कळलं नाहीत आणि म्हणूनच
अहिंसेचा प्रयोग अत्यंत चुकीच्या प्रकारे त्यांनी केला, कारण त्यांना असूया होती भगवान श्रीकृष्णाविषयी. ते पूर्णपणे अनुसूय नव्हते आणि म्हणून त्यांना गुह्य ज्ञान भक्तीचं कळलं नाही. ओके. सो मोठमोठ्या विद्वान लोकांनाही ते चुकीचे भाष्य केले आहे. ते श्रीकृष्णाचा मत्सर करत असल्यामुळे त्यांची भाष्य निरुपयोगी आहेत. भगवत भक्तांनी केलेली भाषा हीच प्रामाणिक भाष्य आहे. जर कोणी श्रीकृष्णाचा द्वेष करत असेल तर तो गीतेचं अचूक विश्लेषण करू शकत नाही किंवा श्रीकृष्णाचे परिपूर्ण ज्ञान इतरांना प्रदान करू शकत नाही. श्रीकृष्ण न जाणता जो कोणी त्या चरित्रावर टीका करतो तो निश्चितच मूर्ख आहे. म्हणून अशा भाष्यकारांना सावधानतेने टाळले पाहिजे. श्रीकृष्ण हेच भगवंत आणि विशुद्ध व दिव्य पुरुष आहेत हे तो जाणतो आणि त्याला या अध्यायापासून अत्यंत लाभ होईल. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एकदा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत एका प्रोफेसरला भेटायला गेले होते आणि त्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरनं गीत गोविंद वरती पीएचडी केली होती. जयदेव गोस्वामीचं गीत गोविंद हे काव्य आहे त्याच्यावरती पीएचडी केली होती. आणि गीत गोविंद काय तर राधा आणि कृष्णाचे अत्यंत गुह्य लीला त्या गीत गोविंदामध्ये जयदेव गोस्वामीने वर्णित केलेले आहेत. आणि जे महाराजांशी भेट झाली त्या प्रोफेसरशी, तो प्रोफेसर म्हटला मला आश्चर्य वाटतं की तुमच्यासारखे साधू लोक कृष्णाची पूजा करतात, कृष्णाची भक्ती करतात. आता बोलणारा व्यक्ती भारतीय होता बरं का, बाय द वे. महाराज अमेरिकन आहेत आणि बोलणारा व्यक्ती भारतीय आहे. आणि तो भारतीय व्यक्ती महाराज सांगतो की मला आश्चर्य वाटतं की सगळ्या भारतातल्या देवतांमध्ये तुम्ही कृष्णाची पूजा करता. महाराजांना आश्चर्य वाटलं की भारतीय व्यक्ती ज्यानं गीत गोविंदवरती पीएचडी केली आहे तो असं बोलतोय. महाराज म्हणजे असं का बोलता तुम्ही? तर तो म्हणला मी अथॉरिटी आहे गीत गोविंदवरती. मी एक प्रमाणभूत व्यक्ती आहे. मी अभ्यास केला आहे. मी पीएचडी आहे. कृष्णाचे अनेक अनैतिक संबंध आहेत. कृष्ण हा लैंगिक चाळे करणारा व्यक्ती आहे. सो तो कृष्णाची पूजा करता कामा नये. कृष्ण हा सेक्स मॉंगर आहे. ओके. लिंग पिसाट आहे. या भाषेत बोलले शब्द याचे लिंग पिसाट आहे. महाराजने ऐकलं, महाराज हसायला लागले. महाराज म्हणले दुर्दैवानं तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू पीएचडी केली आहे पण बालवाडीत न शिकता तुम्ही पीएचडी झाला डायरेक्ट. हा तुझा प्रॉब्लेम आहे. तुम्ही पहिला बालवाडीत शाळेत जावा, पहिला बालवाडीत जाऊन अबकडे शिका आणि अबकडे शिकून मग पीएचडी तुम्हाला कळेल. सो गीत गोविंद शिकायच्या आधी गीता शिकली पाहिजे आणि गीतेमधनं कृष्णाविषयी जाणलं पाहिजे, आत्म्याविषयी जाणलं पाहिजे, पहिला भगवंताविषयी जाणलं पाहिजे, परमात्म्याविषयी जाणलं पाहिजे, भगवंताचं ऐश्वर्य जाणलं पाहिजे आणि भगवंताचं ऐश्वर्य जाणल्यानंतर मग भगवंताचं माधुर्य आपण समजू शकतो. डायरेक्ट भगवंताच्या प्रायव्हेट लीलांमध्ये प्रवेश केला तर असा गोंधळ होतो. म्हणून बघा कोणते आचार्य जे असतात ते सगळ्यात पहिला ऐश्वर्य ज्ञान प्रकट करतात आणि मग भाव प्रकट करतात. दामोदर अष्टकमध्ये म्हणतो आपण पहिला काय म्हणतात सत्यव्रत मुनी, नमामि ईश्वरम सच्चिदानंद रूपम. सगळ्या पहिला हे कृष्ण परमेश्वर आहेत, ते सच्चिदानंद आहेत हे पहिला जाणून घ्या आणि मग दामोदरला समजून घ्या. आणि दामोदरला काय वाटेल, एका साधारण आईनं सामान्य मुलाला शिक्षा वाटेल. ती तेवढ्या लेवलला नाहीये. ज्याला शिक्षा केली आहे ती व्यक्ती साधी नाहीये, ती व्यक्ती परमेश्वर आहे. आणि अशी व्यक्ती घाबरती आहे कोणाला, आपल्या आईला. मग हिला विशेष होऊन जाते. ओके. भगवंताचं ऐश्वर्य पहिला जाणून घेतलं पाहिजे. काय ऐश्वर्य भगवंताचं? वराहदेव. वराहदेवाचा आकार केवढा होता? ओके. वराहदेव एवढे मोठे होते की जगातले किंवा विश्वातले सगळे समुद्र आपण एकत्र केले तर ते समुद्र वराहदेवांच्या हातावरच्या एका छिद्रामध्ये बसतील, एवढा वराहदेवाचा आकार होता. आणि असे वराहदेव जे कृष्णाच्या रूपात आले, ती यशोदा माता बादली घेते आणि बादली कृष्णाच्या अंगावर ओतते आणि कृष्णाला आंघोळ घालते. ज्या कृष्णाच्या छिद्रामध्ये अख्खे समुद्र बसतात त्या कृष्णाला आंघोळ घालणं शक्य आहे बादलीच्या पाण्याद्वारे? नाही शक्य. पण यशोदा माता घालू शकते. हा आहे माधुर्यता, ही आहे कृष्णाचे स्वीटनेस, गोडवा कृष्ण लिहितला. ओ असे कृष्ण एवढ्या लेवलला येतात आणि आपल्या आईकडनं आंघोळ घातले जातात. सो हे पहिला जाणून घेतल्यावरच मग रासलीला आणि गीतगोविंद खूप पुढची गोष्ट आहे. ओके. पुढचा श्लोक.
राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धार्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. आता काय म्हणले? या ज्ञानाला राजविद्या म्हणले, किंग ऑफ ऑल नॉलेज. का बरं किंग ऑफ ऑल नॉलेज? कारण का सगळ्या ज्ञानांमध्ये जेवढे केवढे ज्ञान उपलब्ध आहेत, वैदिक ज्ञान उपलब्ध आहेत, त्या वैदिक ज्ञानात सगळ्यात जसं फळांचा राजा आंबाला म्हणलं आपण. आंबा फळांचा राजा म्हणतो ना. का बरं? का म्हणतो आंबाला फळांचा राजा? काय कारण आहे? हं? तो सगळे आंब्याच्या सगळ्या गोष्टी आंब्याच्या सगळ्या वस्तूचा उपयोग होतो. सगळ्या बाबतीत उपयोग होतो आंब्याचा, नाही नाही, म्हणजे कोळीचा नाही. तसं नाही तसं. सर्वात जसं जसं नारळाचा उपयोग, नारळ कल्पवृक्ष म्हणले, मग नारळाच्या प्रत्येक गोष्ट उपयोग होतो. हो हो आंब्याला हो. काय म्हणतो तू? सर्वात जास्त चविष्ट हा, हे कारण आहे. ओके. आपण फळं का खातो? ऑफकोर्स सायन्स वर्ष बघितलं तर आपण तर पोषण तत्व मिळतात वगैरे, सायन्स विचार सोडून द्यायला मी सायंटिफिक वे बघत नाही इथं. नाही तर म्हणा फ्रुक्टोज मिळतं, हे मिळतं, ते मिळतं, विटॅमिन हे मिळतं, ते सगळं मिळतंय. त्याचा दुसरा विचार करत नाही. पण मुख्य आपण फळं का खातो? आनंद घेण्यासाठी. त्या फळांचा मला आनंद घ्यायचा आहे. आणि सगळ्यात जास्त गोडवा, सगळ्यात जास्त रस, आनंद देणारा रस कुठल्या फळामध्ये आहे? आंब्यामध्ये. आंबरस. तो पिला की परत परत प्यावासा वाटतो. ओके. म्हणून तो फळांचा राजा आहे. सर्वोच्च रस जो प्रदान करतो तो आंबा प्रदान करतो. आणि त्यामध्ये सुद्धा देवगड हापूस आंबा, रत्नागिरी हापूस आंबा हा सर्वोच्च रस प्रदान करतो. फळांचा राजाला म्हणतात. सो त्याचप्रमाणे सगळ्या वेदांना एकत्र केलं आणि त्याचा सर्वोच्च रस बाहेर काढला. सर्वोच्च रस काय आहे? केवल भक्तीचा रस, शुद्धचा रस. म्हणून हे काय आहे? राजविद्या, सर्वोच्च ज्ञान, किंग ऑफ ऑल नॉलेज. राजगुह्यम हे सगळ्यात जास्त गुह्य आहे. गुह्य गोष्टीमध्ये अत्यंत गुह्य आहे, कारण सहजगत्या हे प्राप्त होत नाही. हे सहजगत्या दिलं जात नाही. ह्याचं ज्ञान सहजगत्या मिळत नाही. केवळ ज्याच्या भगवंताच्या भक्तांची कृपा आहे त्यालाच हे ज्ञान दिलं जातं. प्रल्हाद महाराज म्हणतात ना, मतीर्न कृष्णे परतो स्वतो वा मिथो विपत्तेत गृहं व्रताणाम अदांत गोबेर विशताम तमिश्रम पुनः पुनः चर्वित चर्वणानाम. याचा अर्थ काय? मतीर्न कृष्णे परतो स्वतो वा. हे हिरण्यकशिपू, ओ माझे पप्पा. ओके, आज फादर्स डे ऍक्च्युली. सो प्रल्हाद पप्पांना म्हणतोय हिरण्यकशिपूला, ओ बाबा, ओके माय डिअर फादर, तुम्हाला कधीच कृष्णाविषयी रती निर्माण होणार नाही. तुमची मती कृष्णाकडे कधीच जाणार नाही. स्वतःद्वारे वेळ नाही, इतरांच्या कृपेने पण नाही. का? कारण का अदांत गोबीर विशताम तमिश्रम, तुमची इंद्रियाप्रती फार आसक्त आहे. अदांत गोबीर तो एवढे विषय असतात की म्हणजे चघळून 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 परत चघळत आहे. च्युइंगम, च्युइंगम जर पुरी खाल्ला असेल, तुम्ही आता खाऊ नका, पण पुरी खाल्ला असेल, ठीक आहे, मी पण लहानपणी खाल्लंय. पहिला मला खातो च्युइंगम आपण, पहिला काय तो रस बाहेर येतो. आठवा थोडंसं लहानपणीची गोष्टी, भक्तीच्या आधी गोष्ट आठवा. च्युइंगम खाल्ला रस, कोणी खाल्लंय का च्युइंगम? लहानपणी खाल्लंय च्युइंगम? सो पहिला खाल्ल्यावर च्युइंगम रस बाहेर येतो पहिला. पण 4-5 मिनिटं खाल्ल्यावर तो रस संपला त्या च्युइंगम मधला, तर आपण चढत राहतो या आशेनं की रस बाहेर येईल. किंवा ऊस आपण घालतो मशीन मध्ये रस बाहेर काढण्यासाठी, रसवाला काय करतो? पहिला डायरेक्ट ऊस घालतो बाहेर, नंतर परत ऊस घालतो बाहेर, मग त्याला असं फोल्ड करतो, मग परत घालतो, मग अजून डबल ट्रिपल फोल्ड करतो, मग परत घालतो, मग असं पिळतो आणि मग परत घालतो. इतकं घालणं शेवटी शेवटी काहीच आता बाहेर पडत. सो भौतिक जगात आनंद असा आहे, पहिला घेतला मिळतो, पण नंतर निघून जातो आनंद. पण मनुष्य चघळत राहतो, तासन तास चघळत राहतो. त्याला वाटतं की यातनं काहीतरी आनंद मिळेल. सो या आनंदात तुम्ही मग्न आहात, तेव्हा तुम्हाला कधीच भगवंताची प्राप्ती होणार नाही. ओके. मग कोणाला प्राप्ती भगवंताची? प्रल्हाद महाराज पुढच्या श्लोकात म्हणतात,
नैषां मतेस्तावदुरुक्रमाङ्ग्रें स्पृश्यन्त्यनर्थापगमो यदर्था महीयसां पादरजोऽभिषेकं निष्किंचनानां न वृणीत यावत. महीयसां पादरजोभिषेकम, ज्याच्या डोक्यावरती शुद्ध भक्तांच्या चरण ढोळीचा अभिषेक झाला आहे. महीयसा म्हणजे शुद्ध भक्त. पादरजोभिषेकम, केवळ त्यालाच त्याची मती कृष्णाकडं जाऊ शकते. म्हणजे फार गुह्य आहे, सहजगत्या सगळ्यांना मिळत नाही. ज्याच्यावर शुद्ध भक्ताची कृपा होते त्यालाच हे मिळू शकतं. ओके. पवित्र उत्तम. पवित्रचा अर्थ काय इथं? पवित्र आहे. पवित्र म्हणजे काय? पवित्र. गंगेचं पाणी पवित्र आहे, की प्रसाद पवित्र आहे, की भगवंताचं मंदिर पवित्र आहे. पण पवित्रचा अर्थ आहे की हे जे गुह्य ज्ञान आहे, हे ज्ञान प्राप्त केल्यावर कोणतंही प्रायश्चित्त करायची गरज नाही, कोणतंही प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही. केवळ या ज्ञानाद्वारेच किंवा भक्तीद्वारेच सगळं प्रायश्चित्त ऑटोमॅटिक होऊन जातं. सो 6व्या स्कंदामध्ये सुरुवातीलाच पहिल्या अध्यायामध्ये परीक्षित महाराज प्रश्न विचारतात की बापरे, 5व्या स्कंदात त्यांनी ऐकलंय नरकाच्या ज्ञानाविषयी. लोक नरकामध्ये केवढे आत्मा बघतात. मग त्याने प्रश्न विचारला सुखदेव गोस्वामींना की या नरकाच्या यातनेत कसं मुक्त व्हायचं. लोक पाप करतात, नरकात जातात. सो काय उत्तर देतात सुखदेव गोस्वामी? सुखदेव देतात की तुम्ही कर्मकांडीय प्रायश्चित्त करा. ओके. नारायण नागबळी करा, काल सर्पयोग पूजा करा, पितृ शांती करा, ही शांती करा, ती शांती करा. पंडित लोक सांगतात ना, हो पितृदोष आहे पत्रिकेमध्ये, काल सर्पयोग पूजा करा, त्र्यंबकेश्वरला जावा, नारायण नागबळी करा, हे करा ते करा. परीक्षेवर म्हणत सॉरी, हे फायद्याचं नाही काही. यातनं काय होईल? तो पर्टिक्युलर कर्म की तो दोष निघून जाईल, पण पाप करायची इच्छा आणि मागच्या अनेक जन्माची पाप निघून जातील का? नाही जाणार निघून. मग हे प्रायश्चित्त काय आहे? व्यक्ती प्रायश्चित्त करेल आणि परत पाप करेलच, किंवा प्रायश्चित्तानं तेवढ्यापुरतं फळ मिळेल पण कायम सुटका होईल त्याची पापातनं नाही होणार. जसं माझा मामा, सख्खा मामा, त्याच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. तो गेला ज्योतिषाकडं. ज्योतिष म्हणला की नारायण नागबळी करा, तो पितृदोष आहे, नारायण नागबळी करा. तर केला नारायण नागबळी जाऊन, आणि जसा नारायण नागबळी केला मुलीचं लग्न ठरलं. मग लगेच काही दिवसात, 10-12 महिन्याभराच्या आत मुलीचं लग्न ठरलं आणि तो खुश झाला. अरे वा, बघा तो दोष गेला निघून आणि माझं मुलीचं लग्न ठरलं. पण दुर्दैवान झालं काय, पुढच्या 3 महिन्यात मुलीचा डिवोर्स पण झाला. अजूनही लग्न झालं नाही तिचं, 10 वर्ष आली. लग्न म्हणून डिवोर्स पण झालं लगेच. का? एक पर्टिक्युलर पाप नष्ट झालं, बाकी हजारो कोट्यावधी आहेत, त्याचं काय? सो ही प्रायश्चित्त कशी आहेत? परीक्षित महाराज म्हणतात, हत्तीनं आंघोळ करून अंगावर परत वाळू घेण्यापैकी. हत्ती आंघोळ करतो आणि बाहेरून पण अंगावर वाळू घेतो, परत आंघोळ करायला लागते. ह्याला म्हणतात कुंजर क्वचित निवर्तते भद्रात, क्वचित चर देतात पुन्हा, प्रायश्चितम अथो पार्था मन्ये कुंजर शौचवत. परीक्षित महाराज म्हणतात, सुखदेव म्हणतात, ज्ञान मार्गाचं अवलंबन करा. ज्ञान मार्ग अवलंबन केल्यावर काय होतं? वेणुगुल्म युवानिला. ज्ञानमार्ग अग्नीचं काम करतो. ओके. आपण 4थ्यात बघितलं. ठीक आहे. येथे धावतो समिद्ध अग्नीर. ओके. भस्मसात कृत ज्ञानाने सर्व कर्म आणि भस्मसात कृत. आपण 4थ्या श्लोक बघितला की ज्ञान अग्नीचं काम करतो, सगळे पाप नष्ट करतो, जाळून काढतो. पण त्यात एक प्रॉब्लेम आहे. वरनं झाड जळालं, खालनं मुळं शिल्लक असतात. मूळ खालनं शिल्लक असतं आणि पाऊस पडल्यावर काय होतं? त्या मुळातनं परत झाड बाहेर येतं, परत कोंब फुटतात आणि परत ते वाढू लागतं. सो मूळ नष्ट झालं नाहीये. सो पाप नष्ट झाली आहेत, पाप करायची प्रवृत्ती का मूळ नष्ट झालं नाही अजून. मग काय उपाय आहे? केवळ एकच उपाय आहे. केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणा अघन धुन्वंथी काष्णेय निहारम इव भास्करा. केवळ भक्ती केल्यानंच, शुद्ध भक्ती केल्यानंच, बघा, केचित केवल या भक्त्या, अनन्य भक्ती केल्यानंच ही प्रवृत्ती जी आहे ही पूर्णपणे निघून जाते. पाप करायची प्रवृत्तीच शुद्ध भक्तीद्वारे पूर्णपणे निघून जाते. सगळ्यात मोठं प्रायश्चित्त काय आहे? शुद्ध भक्तीचा आश्रय घेणं. सो आपल्या दृष्टीने फार महत्वाचा मुद्दा आहे. पवित्र मुद्दा म्हणजे काय? की आपल्याकडे नकळत एखादं पाप घडलं, की आपल्या जीवनात एखादी समस्या आली,
तर शुद्ध भक्तीची प्रॅक्टिस करणाऱ्या साधकानं कधीही ज्योतिषाचा आश्रय घेता कामा नये. हो, एखादी समस्या जीवनात आली आहे माझ्या आणि का ती जात नाही लगेच, तर मी काय करतो, ज्योतिषाकडे जातो आणि काहीतरी दोष दूर करायचा प्रयत्न करतो. आपण कर्मकांड लेवलला आणतोय. हे कर्मकांडी प्रायश्चित्त आहेत सगळी, हे आपल्यासाठी दिलेली नाही आहेत. भक्तासाठी काय प्रायश्चित्त आहे? आपली भक्ती तीव्र करणं, आपली भक्ती अधिक दृढ करणं, भक्ती मार्गात स्थिर होणं, हेच प्रायश्चित्त आहे. तस्मात संकीर्तनम पुंसा जगतमंगल महसा महतामपि कौरव्यम विद्धी एकांतिक निष्कृतम. सगळ्यात बेस्ट प्रायश्चित्त काय? संकीर्तनम. तस्मात संकीर्तन पुंसा जगतमंगलम. संकीर्तनामध्ये संपूर्ण जगाला पवित्र करण्याची ताकद आहे. संपूर्ण जगाला संकीर्तन पवित्र करतं. आणि यापेक्षा सर्वोच्च प्रायश्चित्त कोणतं नाही. महताम कौरव्यम विद्धी एकांतिक निष्कृतम. महताम सर्वोच्च प्रायश्चित्त आहे संकीर्तन. पण जर आपण ज्योतिषाकडे गेलो आणि अशा प्रकारे काही करायचा प्रयत्न केला तर ज्योतिष काय सांगतात आपल्याला? देवतांची पूजा करायला सांगतात. आणि शुद्ध भक्तीचा अधिकार प्राप्त आपण जर देवतांची पूजा करून आपले कर्म ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला तर आपण शुद्ध भक्तीच्या अधिकारापासून खालच्या अधिकार आपण देतो, मिश्र भक्तीचा अधिकार देतो. आणि मिश्र भक्त कधीच कृष्ण प्रेम प्राप्त करू शकत नाही. आपला उच्च अधिकार मिळालाय, त्या उच्च अधिकारानुसार आपण वागलं पाहिजे. कर्मकांडी अधिकारावर आपण येता कामा नये. ज्यांना शुद्ध भक्तीचा अधिकार अजून प्राप्त झाला नाही त्यांना हे कर्मकांड हे प्रायश्चित्त करणं आवश्यक आहे. ओके, सो पवित्रमचा अर्थ आहे सगळ्या प्रकारच्या प्रायश्चित्तांचं प्रायश्चित्त आहे शुद्ध भक्ती काय राजगुह्यम. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम. ओके, प्रत्यक्ष अवगमनचा अर्थ आहे की भक्तीमुळे मिळणारी अनुभूती कॉन्स्टंट असते, प्रत्यक्ष, डायरेक्ट. ओके, आणि ती निघून जात नाही. आता मला थोडी अनुभूती मिळाली भक्ती केल्यावर आणि काय दिवस निघून गेली असं होत नाही, ती कॉन्स्टंट राहते. ओके, जी काय अनुभूती ती कॉन्स्टंट राहिला म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट आहे ती टेम्पररी नाहीये. धर्म्यमचा अर्थ काय? धर्म्यमचा अर्थ आहे की ही शुद्ध भक्ती जी आहे ही शुद्ध भक्ती इतर कोणत्याही धर्माचं पालन करायची गरज नाही. ओके, यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखः प्राणोपहारा चेथेंद्रियाणाम तथैव सर्वाहरणमच्युतेजा. ही शुद्ध भक्ती एवढी पॉवरफुल आहे, इतर कोणतेही धर्म, कर्म, कर्मकांड, श्राद्ध, पिंड काही जरी केलं नाही तरी कोणताही तोटा साधकाला होत नाही, कोणताही धोका साधकाच्या जीवनामध्ये नसतो. कारण भक्तिमय क्रियाच या सगळ्या गोष्टींना ऑटोमॅटिक पूर्ण करते. या सगळ्या गोष्टीचं मूळ आहे भक्ती, भगवंत. आणि भगवंतच खुश होता डायरेक्टली. भगवंत खुश झाल्यामुळं या सगळ्या क्रिया ऑटोमॅटिक केल्यापैकी आहे. देवर्षी भूता नृणाम न पितृणाम न किंकरो नायम नृणीचराजम सर्वात मनो या शरणम शरण्यम गतो मुकुंद परिवृत्त कर्दुम. ज्यांनी मुकुंदाचा आश्रय घेतलाय, कोणतेही कर्मकांड, कोणतेही श्राद्ध, पिंड, दान, कुणाला इतर पितरांना संतुष्ट करा, राजाला संतुष्ट करा, इतर जीवांना संतुष्ट करा, दान धर्म करा, काहीही करायची हवत नाही. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकच फुलफिल होतात. ह्याला म्हणतात धार्म्य. आणि हेच भगवंत शेवटी म्हणतात ना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण व्रज. सगळ्या धर्माचा त्याकडे मला शरण आहे. मग अर्जुनाचा मला विचार आला की सगळ्या धर्माचा त्याकडे मला पाप लागेल. पण वर्णाश्रम सांगतो की आपल्याला धर्माचं पालन केलं नाही तर पाप लागतं. तर भगवंत म्हणतात नाही, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी तुझ्या पापाची काळजी घेईन, मोक्ष इच्छा, मी तुला मोक्षाकडे घेऊन जाईन, मा सुच, घाबरू नकोस अजिबात. सो अर्थ आहे धर्म्यमचा. सुसुखम. सुसुख म्हणजे हे करायला फारच सोपं आहे. इतर मार्ग असे क्लेशदायक आहेत. निष्काम करणं सोपं नाहीये. आपल्या वर्ण आणि आश्रमाला जाणून घेऊन परफेक्टली ड्युटी फॉलो करणं सोपं नाहीये. ब्राह्मणाची ड्युटी फार भयानक आहेत, क्षत्रिय ड्युटी पण अवघड आहेत, सोपं नाही तेवढ्या. वैश्य ड्युटी पण अवघड आहेत, शुद्ध ड्युटी पण सोपं नाही तेवढ्या. आणि हे अनेक जन्मोजन्मी करायचं आहे, लगेच होणार नाहीये. ओके, ज्ञानमार्ग अजिबात सुखकारक नाही, क्लेशकारक आहे. ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे. जो बुद्धिमत्ता असली पाहिजे, त्याला प्री क्वालिफिकेशन आहे, शुद्धता असली पाहिजे, आणि निष्काम करूचं पालन करणं आवश्यक आहे. किती अवघड आहे. आणि त्यात रस नाही आहे काही, तर कधी व्यक्तीचं पतन होऊ शकतं. अष्टांग योग, जंगलात जाणं, बसणं, अर्धे डोळे बंद करणं. किती काय असतो अर्धे डोळे बंद असं, नाकावर ध्यान लावणं. ओके, मागणं साप आलं तर घबरायचं नाही, मागणं साप आलं तर.
जसं साप आला कळलं तर आपण घाबरून पळत होतो. सोपी गोष्ट आहे का जंगलातून राहणं आणि अष्टांग योगाचं पालन करणं? नाही. पण भक्ती कशी आहे? स्टार्टिंग टू एंडच खूप साधी आहे. भक्ती सोपी नाहीये. बाय द वे, सोपी आणि साधीमध्ये फरक आहे ना. भक्ती सोपी नाही. भक्ती मार्ग साधा आहे. आचरणात आणण्यासाठी खूप साधा आहे. सहजगत्या तो आचरणात आणता येतो, म्हणून सुसुखम. आणि तो आनंददायी पण आहे. आपण तत्पर कसा आनंददायी भक्ती मार्ग आहे, सुसुखम. त्यात बोर होत नाही भक्ती मार्गामध्ये जास्त. ओके. अव्ययम. अव्ययमचा अर्थ काय आहे? भक्ती मार्गाला अव्यय म्हणलं, शुद्ध भक्तीला. अव्यय म्हणजे कधी व्यय होत नाही, शाश्वत. सो इतर मार्ग जे आहेत ते अव्यय नाही आहेत. ज्ञानयोग, अष्टांग योग आणि कर्मयोग हे मार्ग अव्यय नाही आहेत. का नाही अव्यय? वल्लभिल्ला माताजी, का अव्यय नाही ते? मृत्यूनंतर ते पुन्हा आपल्याला त्याची प्रॅक्टिस सुरू करायला लागेल. परंतु भक्ती आपली पुढच्या मृत्यूनंतर काय? जन्मातली आपल्याला मृत्यूनंतर परत प्रॅक्टिस सुरू करायला लागेल? नाही नाही नाही. इतर 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 नाही, ते मार्ग पण कंटिन्यू राहतात पुढं. कोणता योग जो आहे ना तो पुढे कंटिन्यू राहतो, जो व्यवस्थित केला असेल तर. इतर योगांमध्ये पतन होण्याचे चान्सेस आहेत. इतर योगांमध्ये पतन होण्याचे चान्सेस आहेत, पण भक्ती योगामध्ये जरी आपण खालच्या स्तराला आलो तरी भगवंत पुन्हा आपल्याला म्हणजे धरून ठेवतात आणि योग्य मार्गावर नेतात. पण आपण भक्ती मार्गाचा अपराध केला तर भक्तीपासून दूर पण जातो आपण. जर वैष्णवांचा अपराध केला आपण तर भगवंत भक्ती पुढे काढून पण घेतात. भगवंत भाव देत नाही शक्तीला. तर अव्यय का आहे? कारण का ज्ञान मार्ग, अष्टांग योग आणि निष्काम कर्मयोग मुक्तीपर्यंतच केला जातो. एकदा मुक्ती प्राप्त झाली की त्या पद्धतीचं आचरण पुढं मुक्तीनंतर केलं जात नाही. पण भक्ती कशी आहे? साधना मार्ग पण भक्ती करतो आणि तीच भक्ती आपण शुद्ध भगवत धामात पण करतो. आता आपण हरिकृष्ण जप करतोय आता साधक म्हणून. पण मुक्त काय करणार आपण? हरिकृष्ण म्हणून सोडणार का? नाही. हा हरिकृष्ण जप चालू राहणार, संकीर्तन चालू राहणार, श्रवण करणं चालू राहणार, सेवा करणं चालू राहणार, गुरुचा आश्रय चालू राहणार. हे आध्यात्मिक जगत पण होणार. सो इथं जे करतो ते अध्यात्मिक कंटिन्यूड आहे, म्हणून तो अव्यय मार्ग आहे. हे पहिलं कारण भक्तीचं. भक्ती कधीच वय होत नाही. भक्ती मार्ग कधीच संपत नाही. तो स्टार्ट टू एंड चालू राहते. पण बाकी मार्गांना सोडून द्यावं लागतं. जे ज्ञान मुक्त होतं ज्ञान सोडून द्यावं लागतं. निष्काम कर्म मुक्ती प्राप्त करतो त्याला कर्म सोडून द्यावं लागतं. अष्टांग मुक्ती प्राप्त करतो योग सोडून द्यावा लागतो. पण भक्ती कधीच सोडायची गरज पडत नाही. भक्ती कधीच सुटत नाही, म्हणून ती अव्यय आहे. दुसरा अर्थ की अव्ययचा अर्थ भक्ती गुणातीत आहे स्टार्टिंग पासूनच. अष्टांग योग, ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग हे मार्ग सत्व गुणामध्ये आहेत. ही प्रॅक्टिस जी आहे ही सत्व गुणामध्ये आहे, गुणातीत नाहीये. म्हणून असे जे योगी आहेत हे प्रारब्ध कर्मावस्था मुक्त नसतात. पण भक्ती योगी हे स्टार्टिंग पासूनच गुणातीत असतात. आपण जो हरे कृष्ण, आपण सुद्धा गुणामध्ये असू. आपलं हृदय के अनर्थ असल्यामुळं आपल्यावरती गुणांचा प्रभाव होतोय. आपण जो हरे कृष्ण जप करतो ती जप करायची पद्धत गुणातीत नाही, गुणाच्या अधीन नाहीये, सत्वगुणात नाहीये, ती गुणाच्या पलीकडे आहे, ती विशुद्ध सत्वामध्ये आहे. सो ऍटलिस्ट जेवढा काळ आपण हरे कृष्ण करतोय आपण विशुद्ध सत्वामध्ये असतो तेवढा काळ तरी आपण ऍटलिस्ट, जर आपण प्रामाणिकपणे ऐकलं तर, अटेंटिव्हली ऐकलं तर. ओके. आपलं हृदय गुणांच्या आधिपत्याखाली आहे निश्चितपणे, नो डाऊट. पण शुद्ध झालं नव्हतं अजून. ओके. पण बाकीची पद्धती कशी आहे? पद्धतीच गुणाने बांधली गेली आहे, म्हणून त्याला अव्यय म्हणता येत नाही. हा फरक आहे भक्ती मार्ग आणि इतर, शुद्ध भक्ती मार्ग आणि इतर मार्गांमध्ये. ओके. सो कळलं प्रत्यक्षाचा अर्थ? हा प्रश्न विचारणार आहे मी परीक्षेत, म्हणून मला डिटेलमध्ये घेतला श्लोक. ओके. राजविद्याचा अर्थ काय? राजगुह्यचा अर्थ काय? पवित्रमचा अर्थ काय? प्रत्यक्ष आगमचा अर्थ काय? धर्म्याचा अर्थ काय? सुसंत काय? कर्तुम अव्ययमचा अर्थ काय? मी परत सांगू? रिवाज करू परत? का समजलं सगळ्यांना? चालेल चालेल चालेल, सांगा परत. ओके, पटकन सांगतो. राजविद्या किंग ऑफ ऑल नॉलेज, सगळ्या विद्यांचा राजा. सगळ्या वेदांमधनं आपण जर, जसं आंब्याचा रस हा सर्वोच्च फळांचा रस आहे, सगळ्या वेदांत सगळ्यात मधुर रस बाहेर काढला जातो शुद्ध भक्तीचा येतो, म्हणून राजविद्या.
राजगुह्यम म्हणजे हे गोपनीय आहे, सहजगत्या सगळ्यांना मिळत नाही. ज्याच्यावर शुद्ध भक्ताची कृपा होते त्याच्यावरच त्यालाच हे प्राप्त करायला संधी दिली जाते, म्हणून राजगुह्यम. आणि का गुह्य ठेवलं भगवंतांनी याला? कारण का ज्याच्याकडे हा रस प्राप्त होतो, ज्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते, भगवंत स्वतःला त्याच्या अधीन करतात. म्हणून भगवंत म्हणतात ना 5व्या स्कंदामध्ये, राजं गुरुं पतिरायं भवतां यदूनां दैव प्रिया कुलपती क्वच किंकरो वा अस्तु एषांग भगवान भजतां मुकुंदो मुक्तिम ददाति करचित स्मनभक्ती योगा. मुक्तिम ददाति करचित स्मनभक्ती योगा. मी कदाचित मुक्ती देईन एखाद्या व्यक्तीला, पण भक्ती सहजगत्या देत नाही. राजगुह्यम. पवित्र म्हणजे काय? हे सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे. जो शुद्ध भक्ती करतो त्याला इतर कोणत्याही प्रायश्चित्ताचं पालन करायची गरज नाही. जर तो प्रायश्चित्ताचं पालन करायला गेला तर तो भक्ती मार्गापासून पतित होऊ शकतो. रिस्की आहे खूप. प्रत्यक्ष अवगम धर्म म्हणजे जी भक्तीमध्ये अनुभूती येते ती कॉन्स्टंट राहते आणि वाढते, ती कमी होत नाही कधी. धारणमचा अर्थ आहे हे एका धर्माचं पालन केल्यावरती इतर कोणत्याही धर्माचं पालन करायची आवश्यकता नाही, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टीचं पालन होत जातं. सुसुखम म्हणजे भक्ती ही पालन करायला खूप साधी आहे, सोपी पद्धती आहे. भक्ती मार्ग सोपा नाही आहे, पण भक्तीची आचरण पद्धती फार साधी आहे. सहजगत्या कोणीही कोणत्याही क्वालिफिकेशन विना सहजगत्याचं पालन करू शकतो. आणि अव्ययम. अव्ययमचा अर्थ काय? की भक्ती मार्गात स्टार्ट टू एंड विशुद्ध सत्वामध्ये आहे. तो गुणीभूत नाही आहे, पण इतर मार्ग हे गुणीभूत आहेत. ते सत्व गुणामध्ये पालन केले जातात. इतर मार्गांचं अवलंबन थांबतं मुक्ती प्राप्त करायच्या वेळी. मुक्तीच्या वेळी सोडून द्यावा लागतो मार्ग, पण भक्ती मार्ग हा मुक्तीनंतरही कंटिन्यू राहतो, तो चालू राहतो. ओके, आता आपण हे खूप मोठं तात्पर्य प्रबोधन लिहिलंय. आपण त्यातले काही महत्वाचे भाग वाचायचा प्रयत्न करूया. ओके, सो पहिला परिषदा प्रबोध म्हणतात की भगवद्गीतेच्या अध्याय राजविद्या असे म्हणण्यात आले आहे, कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांताचे आणि तत्वज्ञानाचे सार आहे. गौतम, कणाद, कपिल, याज्ञवल्क्य, शांडिल्य आणि वैश्वानर आणि वेदांत सूत्राचे रचनाकार वेदव्यास हे भारतातले प्रमुख तत्ववेत्ते आहेत. का बरं याच फिलॉसॉफरची नावं घेतली प्रबोधांनी? कारण वेदांमध्ये 6 सिस्टम ऑफ फिलॉसॉफी म्हणतात. फिलॉसॉफीचे 6 प्रकार आहेत. कोणते कोणते माहिती आहेत? कोणाला माहिती आहेत 6 प्रकार फिलॉसॉफीचे वेदांमध्ये? पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैशेषिका, न्याय, योग आणि 5. बरोबर. एक थोडं लक्षात नाही. ऑलमोस्ट बरोबर आहे. एक थोडं उत्तर मीमांसा नाही आहे, कर्ममीमांसा बरोबर आहे. सगळ्यात पहिला न्याय, आणि ते न्यायशास्त्र कोणी प्रोव्हाइड केलं? गौतम ऋषींनी. गौतम म्हणले. दुसरा आहे वैशेषिका. वैशेषिका म्हणजे ॲटॉमिक थेअरी. आपली वैदिक सिद्धांत थेअरी पण म्हणते, एक थेअरी आहे वेदांचा की सगळं जग ॲटमचं बनलंय आणि ॲटमचा अभ्यास करते. आणि ते कोणी प्रचार केला? कणाद. कणावरनं कणाद, ॲटम म्हणजे कण, आणि कणावर नाव पडलं कणाद ऋषी. सो कणाद ऋषी फिलॉसॉफी कोणती? वैशेषिक ऋषी फिलॉसॉफी. कपिल ऋषींची कोणती फिलॉसॉफी? सांख्य. ओके, सांख्य आपण दुसऱ्या बघितलं, काउंटिंग करणं, त्याला म्हणतात सांख्य. तिसरा याज्ञवल्क्य. याज्ञवल्क्य काय केलं? मीमांसा. कर्म मीमांसा फिलॉसॉफी ही याज्ञवल्क्य स्थापन केली. किती झाले? 1, 2, 3, 4. ओके, 5वा आहे योग. योग जे आहे हे शांडिल्य आणि वैश्वानर यांनी प्रामुख्याने प्रचार केला योगाचा. आणि 6वा आहे वेदांत, ज्याचा व्यासदेवांनी प्रचार केला. 6 सिस्टम फिलॉसॉफी. मग या 6 लोकांचं नाव प्रामुख्याने प्रबोधन इथं घेतलेलं आहे. म्हणून या तत्वज्ञानाच्या किंवा दिव्य ज्ञान क्षेत्रात मुळीच उणीव नाही. आता भगवान सांगतात की हा 9वा अध्याय म्हणजे अशा सर्व फिलॉसॉफींचा राजा, या ज्ञानाचा राजा आणि निरनिराळ्या तत्वज्ञानाच्या व वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे. हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे, कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजेच आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय. आणि या सर्व गुह्य ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये होते. सो बाकी सगळं ज्ञान जे आहे ते आत्मा आणि शरीरातील भेद कसा जाणता येईल यावर आधारित आहे. खात्याच्या याच्यातली नाही, पण दुसरी येते बघून. त्या पोळीच्या डब्याची गुह्य- त्याची आहे. हरे कृष्ण म्यूट करा सगळ्यांनी.
प्रज्ञामाते आय थिंक तुम्ही म्यूट राहील आवाज ऐकू दे. हो सॉरी सर. ओके, तर पण या सगळ्याची परिणती होते शुद्ध भक्तीमध्ये. ओके, आता दुसऱ्या परिच्छेदात, तिसऱ्या परिच्छेदात प्रभुपाद म्हणतात भगवद्गीतेमध्ये विशेष करून दुसऱ्या अध्यायापासून आत्म्याच्या महत्वावर जोर दिला आहे. सर्वप्रथम भगवंत म्हणतात की हे शरीर नश्वर आहे आणि हा आत्मा अव्यय आहे. अंतवत्वेन देहा नित्य सप्त शरीर. जीवात्मा शरीरापासून भिन्न आहे आणि ते स्वरूप अव्यय आहे, अविनाशी आणि शाश्वत आहे. केवळ हे जाणणं म्हणजे गुह्य ज्ञान, गुह्यतम ज्ञान नाही. कुठलं आहे? गुह्य ज्ञान. आत्मा आहे तो शाश्वत आहे, तो अविनाशी आहे, ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे. तथापि इतक्यावरून आत्म्याचे निश्चयात्मक ज्ञान होत नाही. कधी कधी लोकांची अशी समजूत असते की आत्मा हा शरीरापासून भिन्न आहे आणि शरीराचा जेव्हा नाश होतो किंवा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा आत्मा शून्य अवस्थेत राहतो आणि मग निराकार होतो. परंतु ही वस्तुस्थिती नाही. या देहामध्ये इतका क्रियाशील असणारा आत्मा देहामध्ये मुक्त झाल्यावर निष्क्रिय कसा होऊ शकेल? तो सदैव क्रियाशील असतो. जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशील असला पाहिजे आणि त्याच्या आध्यात्मिक जगातील क्रिया म्हणजेच आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. सो केवळ भक्ती काय आहे? व्यक्तीच्या आध्यात्मिक जगातील क्रिया आहे, म्हणून हे ज्ञान गोपनीय ज्ञान आहे आणि त्या आध्यात्मिक जगाशी संबंधित आहे. म्हणून जीवात्म्याच्या क्रियांना राजविद्या अर्थात परम गोपनीय ज्ञान असे म्हणले की ते केवळ गोलोक वृंदावनात पालन केलं जातं. ओके ओके, आता प्रभुपाद 5व्या परिच्छेदा म्हणतात 7व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याच्या पापकर्मांचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगाच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्म परायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो. 7व्या श्लोक आहे ना, येशाम त्वंतगदाम पापम जनानां पुण्यकर्मणाम ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रतः. त्या श्लोकाचं भाषांतर केले प्रभुपाद. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलात मुक्त झालेले असतात. ओके, सो तुम्ही सगळ्या प्रकारच्या कर्माला मुक्त झाला जाता असं प्रभुपाद म्हणता येतं. जे भगवत भक्तीमध्ये युक्त आहे ते पूर्वीच कर्मफलातनं मुक्त झालेले असतात. आणि याला पद्मपुराण स्पष्ट आहे, अप्रारब्धम फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेत विष्णुर भक्तिर्दात्मनम. जो भगवत भक्ती युक्त झाले आहेत त्यांची सर्व कर्मफले मग ते फलोन्मुख असोत किंवा बीजरूपामध्ये असोत हळूहळू नष्ट होतात. भक्ती शुद्ध करण्याची अत्यंत प्रभावी आहे म्हणून त्याला पवित्रम उत्तमम असे म्हणले आहे. बघा, शुद्ध करण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी भक्ती आहे म्हणून प्रभुपाद म्हणतात हे काय? पवित्रम उत्तमम. आणि चक्रवर्तीपाद म्हणतात, जे मग सांगितलं चक्रवर्तीपादांचं भाषांतर होतं की भक्ती ही सर्वोत्कृष्ट प्रायश्चित्त आहे, म्हणजे पवित्र मध्ये. ओके, तो प्रभुपाद म्हणतात ह्याच्यामध्ये शुद्ध करायची क्षमता सर्वात जास्त आहे. तेच अर्थच आहे एका प्रकारे, हिच्यामध्ये शुद्ध करायची क्षमता सर्वात जास्त आहे. ओके, मग आपली जर प्रारब्ध कर्म नष्ट झाली असतील, प्रभुपाद म्हणतात सगळ्या प्रकारच्या कर्माला मुक्त आलो आपण, साधक पण सगळी प्रारब्ध कर्म नष्ट झाली आहेत. कसं ओळखायचं? अप्रारब्ध गेली मान्य करतो, मागची जी अजून फलोन्मुख झालेली नाही आहेत ती नष्ट झाली असं मान्य करतो. पण जी ऑलरेडी फलित झालेली आहेत, कोणती फलित झालेली आहेत? मला शरीर मिळाले, माझ्या प्रारब्ध कर्माचं फळ आहे. मला विशिष्ट आई वडील मिळाले, मला विशिष्ट भोग या जीवनात भोगायचे आहेत, ते फलित झाले आहेत. किती आयुष्य जगणार आहे मी, ते फलित झालेलं आहे. कोणावर लग्न होणार आहे, ते फलित झालेलं आहे. हेही नष्ट झालं. काही लोक अपंग जन्म येतात आणि जर अपंग भक्ती करायला लागला तर प्रारब्ध कर्म नष्ट, अपंग तर नष्ट आलं का? त्याला हातपाय फुटतात का अपंग माणसाला? सो प्रारब्ध कर्म नष्ट झालेले आहेत कसं ओळखायचं? काय सिम्पटम आपलं की आपले प्रारब्ध नष्ट झाले आहेत?
आणि जर आपले प्रारब्ध कर्म नष्ट झाले असते आपलं शरीर नष्ट झालं असतं. पण शरीर कसा परिणाम आहे? प्रारब्ध कर्माचा परिणाम आहे. हे कसं ओळखायचं? हे कसं समजून घ्यायचं? हा माझा प्रश्न आहे तुमच्यासारख्या विद्वान आणि महान भक्तांसह. सांगा मला. मी अज्ञानी मनुष्य आहे, मला सांगा समजून. हे कसं ओळखायचं? एखादा अपंग व्यक्ती भक्ती करू लागला तर प्रारब्ध कर्म नष्ट कर भगवंत करता म्हणजे अपंग नष्ट करता का भगवंत? किंवा आपलं शरीर पण नष्ट झालं पाहिजे. शरीर, जात, धर्म, देश हे सगळं प्रारब्ध कर्माचे परिणाम आहेत सगळे. आणि भोग, सुख आणि दुःख जे भोगतोय जीवनात ते प्रारब्ध कर्माचे परिणाम आहेत. येस गौरी दत्ती माताजी. भगवंतांचे भक्त आपल्या जीवनामध्ये आले. जरा मोठ्याने बोलतो का? मला ऐकू येत नाहीये. भगवंतांचे भक्त आपल्या जीवनामध्ये आले म्हणजे आपले ते कर्म नष्ट झाले. हा, जीवनामध्ये आले ना. प्रारब्ध कर्म नष्ट झाले असतील, शरीर पण नष्ट व्हायला पाहिजे. भौतिक शरीर नष्ट होऊन जातं. आपण म्हणजे आपण भगवंतांची भक्ती करतात आपण भौतिक गोष्टीतून कमी झालं आपलं ते भौतिक शरीर नष्ट झालेलं. सो हे भौतिक शरीर नष्ट झाले. हे माझं भौतिक शरीर नाहीये तुझं म्हणणं आहे? हे माझं आध्यात्मिक शरीर दिसतंय, हाडामास शरीर. हा, पण आपण आता ते प्रत्येक अवयव असेल प्रत्येक इंद्रियातून आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावतोय शरीर जरी आहे. ओके, तुमचं म्हणणं की स्पिरिच्युअलायझेशन झालंय शरीराचं. ओके, म्हणून ते भौतिक राहिलेलं नाहीये आणि त्या प्रकारे भौतिक शरीर नष्ट झालंय. ओके, गुड. चांगला अंडरस्टँडिंग आहे. व्हेरी गुड. अजून काही? अजून काही असं बघायचं आपलं प्रारब्ध कर्म नष्ट झाले. आपण शुद्ध भक्ती करायला लागलो ह्यातच म्हणजे ह्या मार्गात भक्ती मार्गात आलो. तोही एक भक्ती मार्गामध्ये आलो पण जी फलोन्मुख कर्म होते आपली, जी प्रारब्ध कर्म होती, जी फलित झाली आहेत ती नष्ट झाली. कसं बघायचं आपण? सगळ्यात पहिला फलोन्मुख कर्माचं प्रकटीकरण काय आहे? आपण विशिष्ट घरात जन्म घेतला, विशिष्ट आईवडिला प्राप्त झाले, पण जशी भक्ती करायलो आपले आईवडील कोण झाले? आता भगवंत. सगळ्या प्रकारे आपले आईवडील बदलले. लग्न झाल्यावर बाईचं जसं सगळं बदलतं, मधलं नाव बदलतं, आडनाव बदलतं, पहिलं नाव बदलतं, तसं आपलं सगळं बदललं. आता आपण दास झालो भगवंताचे, दासी झालो आपण. आपले मालक कोण झाले? आता आपले आई वडील काही नवरा नाही की बायको नाही, आपले मालक कोण झाले? भगवंत झाले. झालं, हे प्रारब्ध बदललं आपलं. दुसरं, ठीक आहे, आपली जात बदलली. ओके, आता एकच जात आपली. आता आपलं गोत्र बदललं. एका विशिष्ट प्रारब्ध कर्माचा आपण विशिष्ट गोत्रा जन्म घेतला आपण. हे गोत्र ते गोत्र. माहिती आहे गोत्र कोणतं आहे तुम्हाला? हा, कोणतं गोत्र आहे तुमचं? रघुवती माताजी? कश्यप. कश्यप. ओके, मला पण म्हणजे माहित नाही पण कोणतं गोत्र आहे शिवाजी तुमचं? एकशृंगी. हा, एकशृंगी. एकशृंगी गोत्र आहे. पण ज्या क्षणी दीक्षा होते किंवा ज्या क्षणी आपण गुरुवर श्रद्धा ठेवतो, आपलं गोत्र काय होतं? अच्युत गोत्र. सो गोत्र बदलतं. सो गोत्र बदलणं म्हणजे काय? प्रारब्ध कर्म गेलं. आपली जात बदलते. आपण जरी खालच्या जाती जन्म घेतला असला, कशा परिणाम खालच्या जन्म घेणार? प्रारब्ध कर्माचा परिणाम आहे. पण मोमेंट भक्तीमध्ये आलो आपण काय म्हणतो? वैष्णव लेवलला येतो आपण. वैष्णवला कुठे जात नसते. वैष्णव वैष्णव आहे, तो सगळ्या जातीपातींच्या पलीकडे असतो. सो जात बदलली आणि आपले भोग, आपले जे काय भोग भोगणं आपण अपेक्षित आहे, सुख आणि दुःख, ते भगवंताने आपल्या ताब्यात ठेवलेत. ते आता प्रकृती हातात राहिले नाही आहेत. आणि भगवंत त्यांच्या इच्छेनं आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक ते भोग सुख दुःख देत असतात. सध्या आपल्या कर्माच्या अधीन राहिले नाही आहेत, आपल्या प्रकृतीच्या अधीन राहिले आहेत, त्या भगवंताच्या अधीन राहिले आहेत. सो ते निघून गेले. आणि हे शरीर उरलं काय? आता शरीर, हे शरीर जे आहे, हे शरीर आता कर्मांचा परिणाम नाहीये. हे शरीर शिल्लक राहिले अपराधांचा परिणाम किंवा अनर्थांचा परिणाम म्हणून शिल्लक राहिलाय. हे कर्मांचा परिणाम म्हणून शिल्लक राहिलं नाहीये.
सो अनर्थ कर्मफल सगळे निघून गेलेले आहेत, पण अनर्थ अजून गेले नाही आहेत. आणि त्या अनर्थाचा परिणाम म्हणून शरीर अजून शिल्लक आहे. सो भगवानने शरीर ठेवलं आपलं या अनर्थांना शुद्ध करण्यासाठी. आता काही शुद्ध भक्त असतात, त्यांचं पण शरीर असतं, जसं प्रभुपाद शुद्ध भक्त होते, पण त्यांचंही शरीर शिल्लक होतं. कसं काय? सुशुद्ध भक्ताचं शरीर असतं, भौतिक शरीर, हे केवळ भगवंताच्या इच्छेनं असतं. भगवंताच्या शरीराच्या माध्यमातून काहीतरी अद्भुत कार्य घडवायचं असतं, म्हणून ते शरीर शिल्लक असतं शुद्ध भक्तांचं. ते कर्मफलाचा परिणाम नसतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे प्रारब्ध करायचं बघता आहोत. तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय, तसं उत्तम म्हणजे प्राकृत कर्मांच्या पलीकडे जे आहे ते होय. कधी कधी हे भक्त साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करत असल्यासारखे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये. बुक डिस्ट्रीब्युशन पण धंदा करतो वाटतंय. पुस्तक घेणार आपण, गीता घेणार आपण, आणि सामान्य चकणा विकणारा आणि इतर गोष्टी घेणारा पण धंदा करतो असं वाटतंय. पण दोघांमध्ये फरक आहे. एक कर्मास मुक्त आहे, एक कर्मामध्ये बांधला जातो आहे. ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे, तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक भक्तिमय कर्म असते. असं सांगितले जाते की भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतो आणि आम्हाला याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णांच्या नामाचे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अपराध रहित कीर्तन करीत आहे, त्याला कीर्तन कर्तव्य दिव्यानंद अनुभवास येतो आणि त्वरितस्त भौतिक कल्मशा शुद्ध होतो. ही वस्तू प्रत्यक्ष पाहण्यात येते. सो प्रत्यक्ष अनुभव हा आत्ता पण येत आहे. त्या येण्यासाठी भावस्तरावर परिमर्श द्यायची आवश्यकता नाही. हा कमी प्रमाणात येतोय, पण आहे आत्ताही प्रत्यक्ष अनुभव येतोय. भगवंताच्या बुद्धी आत्ता येते आणि ती येत आहे म्हणून आपली गाडी चालली पुढं. अन्यथा आपण कधीच भक्ती सोडली असती. केवळ तर्कावर आधारित किंवा शास्त्रावर आधारित भक्ती केली असते आपण केवळ गुरु सांगण्यावरती, तर जास्त काळ टिकाव धरू शकलो असता, कारण का माया एवढी स्ट्रॉंग आहे. पण रुची पण मिळते थोडीशी, आनंद पण येतोय आणि म्हणून गाडी आपली पुढं सुरू आहे. ओके, आता पुढच्या परिषदेत प्रभुपाद म्हणतात की प्रकाशश्च कर्मणाभ्याम भक्तियोग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तियोग कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो. आणि पुढे ते नारद म्हणजे गोष्ट सांगत आहेत. नारद मुनी हे कसे दासीपुत्र होते आणि कशी केवळ शुद्ध भक्तांची सेवा करून त्यांना हा अधिकार मिळाला भक्तीचा, आणि ते कसे कोणत्याही वेदांचा अभ्यास न करता दासीपुत्र असून शूद्र असून शुद्ध भक्त झाले. पुढच्या परिषदेत प्रभुपाद म्हणतात धार्म्यम शब्दाचा अर्थ आहे धर्म मार्ग असा आहे. वास्तविकपणे नारद हे दासीपुत्र होते. त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नव्हती. ते केवळ आपल्या मातेला सहाय्य करीत असत आणि सुदैवानं त्यांची माताही भक्तांची सेवा करीत असे. भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांना मिळाली आणि केवळ त्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परम लक्ष त्यांना प्राप्त झाले. श्रीमद भागवत सांगितल्यामुळे सवय पुंसा परो धर्म येतो भक्ती अधोक्षसी. सर्व धर्मांचे परम लक्ष आहे म्हणजे भक्ती. परंतु नारद मुनी कधीच आध्यात्मिक गुरुच्या आश्रमी गेले नाही. त्यांना वैदिक सिद्धांत शिक्षण प्राप्त झाले नाही, तरीही त्यांना वेदांचे परम फल प्राप्त झाले. हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो. हे कसे शक्य आहे? वेदांमध्ये या गोष्टीला पुष्टी करण्यात दिली आहे. आचार्यवान पुरुषो वेदा. जो मनुष्य महान आचार्य सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्कारा त्याला आवश्यक सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते. ओके, आणि शेवटचा आता प्रभुपाद सांगतायत की सुसुखम भक्ती मार्ग अत्यंत सुखकारक आहे. का बरे? भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णू हे विधी समाविष्ट असतात. पण मनुष्य केवळ भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रामाणिक आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो. किंवा बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो. नंतर तो स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो. कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे. मनुष्य अत्यंत दारिद्र्य अवस्थेत भक्तियोगाचे आचरण करू शकतो. ओके, सो कोणतीही भौतिक गोष्ट जी आहे
हे भक्ती मार्गाचं आचरण करायला बाधा आणू शकत नाही, म्हणून भक्ती मार्ग सुसुखम आहे, कोणीही करू शकतो. आणि एन्जॉयमेंट पण आहे, प्रसाद खाणं, यात्रेला जाणं, डान्स करणं, खाणं पिणं, एन्जॉयमेंट पण आहे त्यामध्ये. ओके, पुढच्या वर्ष प्रभू म्हणतात अव्ययचा अर्थात प्रभुपाद या ठिकाणी सांगितलं की भक्ती शाश्वत आहे. मायावादी दार्शनिकांच्या कल्पनेनुसार हा भक्ती मार्ग नाही. कधी कधी जरी त्यांनी तथाकथित भक्ती मार्गात स्वीकार केला तर त्यांची कल्पना असते की जोपर्यंत तो मुक्त होत नाही तोपर्यंत भक्ती मार्गाचं आचरण करील आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते परमेश्वराचे एकरूप होतील. पण भक्ती मार्ग हा असा नाही. तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही. वास्तविक भक्ती मुक्तीनंतरही सुरूच राहते. जेव्हा भक्त आध्यात्मिकतामध्ये भगवत धामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी भगवंताच्या सेवेमध्ये तो युक्त होतो. तो भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत नाही. ओके, सो डिटेलमध्ये खूप मोठं तात्पर्य प्रबंध लिहिलं आहे, तुम्ही घरी तुमच्या सोडीनं परत वाचून काढा. सो हे 2 श्लोक फार महत्वाचे होते म्हणून जरा मी जास्त वेळ घेतला. आता पुढचे श्लोक क्रमांक 3 ते 9 ते 10 आपण पटापट घेऊन टाकूया, होऊन जाईल, फास्ट आहे, काय एवढं जास्त महत्वाचं नाही. ओके, पुढच्या 15 मिनिटं होऊ शकतो. ओके, सो आता या श्लोकात म्हणले सुसुखम कर्तुम अव्ययम. सो अर्जुनाच्या मनात असं विचारित की प्रत्येकानं अशी भक्ती केली तर प्रत्येक भगवंतामा जाईल, या जगात कोण राहणारच नाही. तर भगवंताकडे असं नाहीये, एवढं सोपं नाहीये ते. प्रत्येक जण भक्ती करू शकत नाही. कोण भक्ती करू शकत नाही ते पुढच्या श्लोकात सांगितलंय, 3ऱ्या श्लोकामध्ये. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतपा अप्राप्यम नाम निवर्तन्ते मृत्यू संसार वत्मनी. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. ओके, सो कोणती मोस्ट इम्पॉर्टंट आवश्यक आहे गोष्ट? श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. श्रद्धा म्हणजे अशी गोष्ट की मनुष्याचा असा विश्वास आहे, सुदृढ निश्चय त्याने केला आहे, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. आपण जर कृष्ण भक्ती केली इतर कोणत्याही कर्म मार्गाचं पालन करायची आवश्यकता नाही. हा विश्वास ज्याला आहे त्याला म्हणजे श्रद्धा. आणि अशी श्रद्धा प्राप्त करणं सोपी गोष्ट नाही. अश्रद्धा येणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून शुद्ध भक्ती दुर्लभ, फार रेअर आहे, सहजगत्या प्राप्त होत नाही. श्रद्धा सहजगत्या प्राप्त होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यदि सिद्ध यतनाम सिद्धानाम कश्चिन माम वेति तत्वतः. खूपच रेअर लोक असतात त्यांना श्रद्धा प्राप्त होते. मग खूप रेअर लोक माझी प्राप्ती करू शकतात. इथं अश्रद्धाना या शब्दाचा अर्थ असा आहे की अश्रद्धाना म्हणजे काय? एक्झॅगरेशन. कधी कधी लोक जे भक्तीविषयी शास्त्रात सांगितले त्याला म्हणतात ही केवळ कल्पना आहे. ओके, आणि अशी कल्पना आहे असं कोणी विचार केला तर तो अपराध ठरतो, ती अश्रद्धा ठरते. आणि असा अपराध व्यक्ती, असा अश्रद्धा व्यक्ती कधीच शुद्ध भक्ती प्राप्त करू शकत नाही. आपण 10 नामापर्यंत वाचते तुम्ही, त्यामध्ये एक नामावर काय आहे की हरे कृष्ण महामंत्राच्या महिमेला काल्पनिक समजणे. हे एक्झॅगरेशन आहे. एक कृष्ण नाम करे सर्व पाप नाश, प्रेमेर कारण भक्ती करह प्रकाश. एकदा आपण कृष्ण नाम सगळे पाप नष्ट होऊ शकतात. असं कसं होईल? आम्ही एवढी घेतो, आमच्याकडे नष्ट होत आहेत. ही अशीच कल्पना केलेली आहे शास्त्रामध्ये. किंवा अजून एक श्लोक येतो, मधुरम मधुरमेतत् मंगलम मंगलानाम सकल निगम पल्ली सत्फलम चित्स्वरूपम सकृत विपेरिगीत श्रद्धया हेलयावा भृगुवर नर मात्रम तारयेत कृष्ण नामम. काय अर्थ याचा? हरिनाम कसा आहे? मधुरम मधुरम येतात, सगळ्यात मधुरांपेक्षा मधुर आहे, गोडापेक्षा गोड आहे. मंगलम मंगलानाम सगळ्यात जास्त मंगलमय आहे. ओके, नंतर सकल निगम पल्ली सत्फलम चित स्वरूपम सगळ्या वेदांचं परमफळ आहे, आनंदमय आहे. सकृत विपरिगीत श्रद्धया हे दयावा. एकदा जरी कोणी गायलं श्रद्धेनं अथवा अश्रद्धेनं,
भृगुवर नर मात्रम तारयेत कृष्णनामम. हे कृष्णनाम माणसाचा उद्धार करतं. तर कोणी ऐकलं का म्हणेल असं कसं होईल, एकदा घेतलं कसं होईल, अळवा शब्द घेतला कसं होईल? होऊ शकतं, त्यात ताकद आहे. तुमच्यामध्ये घडलं नाही म्हणजे इतरांमध्ये घडणार नाही असं नाही आहे. त्या नामात तेवढी ताकद आहे. सो कुणी नामाच्या महिमेला काल्पनिक म्हणलं तर तो व्यक्ती अश्रद्धाळू ठरतो. असा व्यक्ती कधीच शुद्ध भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. आता प्रभुपाद श्रद्धेचे 3 स्तर सांगतात. ओके. दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रभुपाद म्हणतात, या श्रद्धेचा विकास करणे म्हणजे कृष्ण भावनेची पद्धती होय. कृष्ण भावना भावित मनुष्यांच्या 3 श्रेणी आहेत. ज्यांना श्रद्धा नाही ते 3ऱ्या श्रेणीतील लोक आहेत. वर कडे जर ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च श्रद्धास्था प्राप्त करू शकत नाही. कालांतराने ते भक्ती मार्गावर पतित होतात. ओके. अप्राप्यम ना निवर्तनते मृत्यू संसार वर्तवणे. ते परत जन्मच्या चक्रामध्ये अडकून पडतात. असे ना भक्ती करतीलही, परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ टिकणे फार अवघड जाते. आमचे प्रचार कार्य करत असताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की काही लोक अंतस्थ हेतू ठेवून कृष्ण भावनेमध्ये येतात आणि आर्थिकदृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा ते या पद्धतीचा त्याग करतात आणि पुन्हा जुन्या जीवन पद्धतीवर होतात. सो इस्कॉनमध्ये लोक वेगळ्या कारणासाठी येतात. पूर्वी लोक इस्कॉनमध्ये काय यायची? अमेरिकेत जायला मिळेल म्हणून. मोर हे अभिलाषा अमेरिका दियो असा. आम्हाला इस्कॉनमध्ये अमेरिकेत जायला मिळेल असा इथून द्यायची. श्रीमंत संस्था म्हणून लोक इस्कॉनमध्ये येतात. काही लोक फायदा मिळेल, काय ते नोकरी मिळेल, जॉब मिळेल म्हणून येतात. आणि त्या गोष्टी पूर्ण झाल्या की ते भक्ती सोडून देतात. केवळ श्रद्धेवरच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. श्रद्धेच्या विकासामध्ये विचार करायचा झाल्यास भक्तिशास्त्रात जे निपुण आहे त्यांची दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली जाते. ते कृष्ण भावने प्रथम श्रेणीतले मनुष्य होय. सो जर भक्ती निष्ठा स्तरावरती आहे तो पहिला त्याची श्रद्धा टॉप लेवल श्रद्धा म्हणली आहे. सो इस्कॉन मध्ये गुरुवाचा अधिकार कोणाला आहे? जो निष्ठा स्तरावर गेलो ते गुरु होऊ शकतात. भले ते शुद्धोक्त बनलेले जरी ते भावस्थावर गेले नाही तरी पण ते गुरुपद स्वीकारू शकतात. कारण ते ऍटलिस्ट भक्ती मार्गाने कधी पतित होऊ शकत नाही. ते कृष्णामध्ये प्रथम श्रेणी मनुष्य आहेत जे भक्ती शास्त्र ज्ञानात अधिक निपुण नाहीत, परंतु ज्यांच्या ठाई आपोआप दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती कृष्ण सेवा हा सर्वोत्तम मार्ग आहे, ते द्वितीय श्रेणीत लोक आहेत. अशा दृढ विश्वासामध्ये कृष्ण भावना स्वीकार करतात. याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसल्या किंवा दृढ विश्वास असल्या सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील लोक श्रेष्ठ आहेत. सो तृतीय श्रेणीतील लोक निष्ठा स्तरावर नाही आहेत, अनर्थ स्तरावर आहेत, पण अतिशय विश्वास आहे की कृष्ण भक्ती केल्यावर सगळं अनर्थ नष्ट होतील आणि ते भक्ती करत राहते आणि हळूहळू ते पहिल्या स्तरावर येतील. कृष्ण भावने 3ऱ्या स्तरातील मनुष्यांचे पतन होऊ शकते, परंतु जेव्हा मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणी मनुष्याचं पतन होण्याचा संभवच नसतो. सो श्रद्धेचे 3 स्तर सांगितलेले आहे. ओके. आता श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये भगवंतांचं ऐश्वर्य ज्ञान प्रकट केलेलं आहे. का बरं ऐश्वर्य सांगितलंय? हे ज्ञान आवश्यक आहे दास्य भक्तासाठी. सो दास्य भक्तानं जर हे ज्ञान जाणलं तर चांगल्या प्रकारे भगवंताची दास्य भावात सेवा करू शकेल. सो दास्य भक्तांना महत्वाचं आहे ज्ञान, म्हणून हे ज्ञान भगवंताने सांगितलेलं आहे. हे भगवंताचं ऐश्वर्य ज्ञान 4 ते 10 मध्ये प्रकट केलेलं आहे. आपण थोडक्यामध्ये पटापट हे 4 ते 10 श्लोक पुढच्या 10 मिनिटांमध्ये पाहायचा प्रयत्न करूया. ओके. मया ततमिदं सर्वं जगत् अव्यक्त मूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहं तेषु अस्थितः. मी माझ्या अव्यक्त रूपामध्ये हे सर्व जग व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. सगळे माझ्याकडे आहेत, माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. बघा, हे भगवंताचं ऐश्वर्य आहे की माझ्या अव्यक्त रूपाद्वारे मी सगळे व्यापलेलो आहे. माझं अव्यक्त रूप म्हणजे काय? माझी ऊर्जा. सो विश्व म्हणजे काय? भगवंताच्या ऊर्जेचं रूपांतरण आहे.
भगवंताचे ते 3 ऊर्जा आहेत. कोणत्या 3 ऊर्जा आहेत? बहिरंगा, तटस्था आणि अंतरंगा. सो भगवंताचं रूप कसं आहे? त्यांच्या अंतरंगा शक्तीचं प्राकट्यकरण आहे. भगवंताची जीवशक्ती काय आहे? त्याच्या तटशक्तीचं प्राकट्यकरण आहे. आणि विश्व काय आहे? भगवंताच्या बहिरंगा शक्तीचं प्राकट्यकरण आहे. सो आपल्या बहिरंगा शक्तीच्या रूपांतरणाद्वारे हे विश्व प्रकट झाले. सो ती भगवंताची शक्ती आहे, ती भगवंतावर अवलंबून आहे. म्हणून भगवंत म्हणतात ही सगळी माझी शक्ती आहे, म्हणून मी सर्वत्र आहे. ओके. सो उदाहरणार्थ एखादा मालक, एखाद्या कंपनीचा मालक त्याच्या सहीद्वारे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये उपस्थित असतो. सो प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाहीये, आपल्या सहीद्वारे तो उपस्थित आहे. सो भगवंत सर्वत्र व्याप्त आहेत आणि सगळे ऑफिसमध्ये लोक हे बॉसवर अवलंबून आहेत. सो बॉसच्या मध्ये स्थित आहेत. सो प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट या जगातली भगवंतामध्ये स्थित आहे. पण ते भगवंत स्वरूप नाही, त्यामुळे भगवंत वाटत मी त्यांच्यात नाहीये, ते माझ्यामध्ये पण मी त्यांच्यात नाहीये. कारण का माझं स्वरूप जे आहे ते सच्चिदानंद आहे आणि त्याच्यापासून पूर्णपणे भिन्न आहे. म्हणून भगवंत म्हणतात मी याच्यापासून पूर्णपणे अलिप्त आहे. ओके. हा याचा अर्थ आहे की एकाच वेळ मी आहे पण तिथं आणि मी नाही पण. आता अर्जुनाला प्रश्न पडेल, असं कसं काय शक्य आहे? एकाच वेळेस मी आहात पण आणि नाहीत पण. ओके. मस्थान सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थितः. आणि भगवंत उत्तर देतात त्याला, न च मस्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम भूतभन्नश्च भूतस्थो मात्मा भूत भावनः. हो, हे माझं योग ऐश्वर्य आहे, ही माझी मिस्टिक पॉवर आहे, ही माझी योग शक्ती आहे. माझ्या योग शक्तीद्वारे मी अचिंत्य गोष्ट करू शकतो. ओके. माझ्या गोष्टी या खूप अचिंत्य आहेत, त्या तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहेत. म्हणून हे समजण्यावर सोपं नाही आहे. नचमस्थानी भूतान. येस, मी सगळ्या जीवामध्ये नाही आहे. पश्चिम योगेश्वरम भूत भुन्नश्च भूतो समात्मा भूत भावना. तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही. माझे योग ऐश्वर्य पहा, मी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे, तरी सुद्धा मी एक व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचं उगमस्थान आहे. थोडक्यात हेच आहे की माझं स्वरूप यापासून वेगळं आहे. मी सगळ्यांचं उगमस्थान आहे, माझ्यावर सगळं आलेलं आहे, पण मी सगळ्यात अशी आवश्यकता नाही. मी सगळ्यापासून पूर्णपणे अलिप्त आहे. माझा या जगाशी तसा काहीच संबंध नाहीये जरी मी तिथं आहे, कारण का माझं ते बाह्य स्वरूप आहे. गुरुपाद पहिला तर खूप छान सांगतात. भगवंत सांगतात की सर्व काही त्याच्या ठायी आहे, याचा विपरीत कोणी अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंताचा प्रत्यक्ष संबंध नाही आहे, त्यांच्या ऊर्जासह करतायत, बहिरंग ऊर्जेसह गोष्ट करतायत. काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेले ऍटलस हे क्षेत्र पाहतो, परंतु ती महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ऍटलस थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्ण अशा प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये. भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या स्थित असले तरी त्या सर्वांपासून अलिप्त आहेत. ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि आकाश म्हणजे भगवंताची शक्ती आहे, परंतु ते आकाशाहून भिन्न आहे. भगवंताचे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत येणार मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. हेच भगवंताचे अचिंत्य योग ऐश्वर्य आहे. ओके. सो भगवंताचं स्वरूप त्याच्यामध्ये, आणि हेच एकाच वेळी भगवंत हे इंडिपेंडेंट राहू शकतात आणि एकाच वेळी भगवंत हे तिथे उपस्थित राहू शकतात. पण भगवंताची कार्य समजणं सोपं नाहीये. तिसऱ्या स्कंदात उद्धव सांगतात, कर्माणि अनिहस्य भवो भवस्य ते दुर्गाशयोथारि भयात् पलायनम कालात्मनो यत् प्रमदायुताश्रमा स्वात्मन्द्रते खिद्यति धीर्विदामिह. काय अर्थाचा? की कर्माणि अनिहस्य भवो भवसते. ओके. भगवंत हे कर्मापासून मुक्त आहे तरी पण ते कर्म करतात. भवो अभवसते, ते भवसागरापासून पूर्णपणे मुक्त आहेत तरी पण ते या भावाने जन्म घेतात. ओके. भव अभवसते दुर्गाशयो थारी भयात पलायनम, ते पळून जातात काल येऊन आला म्हणून, जरासंध आला म्हणून, आणि दुर्गाचा आश्रय घेतात. दुर्गाचा आश्रय द्वारकापुरीचा.
भगवंताने समुद्रात दुर्ग बांधला, द्वारका बांधली आणि तिथं आश्रय घेतला. आजीफ मी घाबरलोय फार. कुणाला? जरासंधा की कालिवनला. दुर्गाश्व थारी भयात पलायनम. पण जरी ते पळून गेले, ते कोण आहेत? कालात आहेत. ते काळाच्या पलीकडे आहेत. काळाचं नियंत्रक आहे. आणि भीती कोणाला वाटते? काळाला वाटते. भयात काही घाबरल्यासारखं वाटतायत, पण ते काळाचे नियंत्रक आहेत. प्रमदा युताश्रमा. त्यांनी आश्रमाचा आश्रय घेतला, त्यांनी लग्न केलं, अनेक बायका केल्या, मुलं जन्मात घातली, गृहस्थाश्रमी झाले. पण कालात प्रवेश स्वात्मान होते. पण भगवंतांना आनंद घ्यायला बायकोची गरज नाहीये, मुलांची गरज नाहीये, आश्रमाची गरज नाहीये. ते आत्माराम आहेत, स्वात्मान होते. आणि हे जे बिल्डरिंग गोष्टी आहेत, परस्पराविरोधी गोष्टी आहेत, या बघून खिद्यती धीर विदाम भले भले लोक हे गोंधळून जातात. म्हणजे हे भगवंताचं योग ऐश्वर्य आहे. ओके ओके. आता अर्जुनाला प्रश्न पडेल, ओ पण हे समजून कसं घ्यायचं? मला कळलेलं नाही. एकाच वेळी तुम्ही आहात पण नाहीत, पण माझ्या बुद्धीला कळलेलं नाही. एखादं उदाहरण देऊन सांगा. आणि ते उदाहरण देऊन भगवंत 6वा श्लोक समजावून सांगत आहे. यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मस्था नित्योपधारयः. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्टी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. ओके. आता वारा आकाशात वाहतोय, सो वारा आकाशावर डिपेंड आहे ना. वारा आकाशामध्ये वाहतोय, सो आकाश आहे म्हणून वारा वाहू शकतो ना. आकाशाचा वारा होऊ शकला असता का? नाही. पण आकाश हे वाऱ्यापासून इंडिपेंडेंट आहे. वाऱ्याचा कोणता पण आकाशावर होत नाहीये. त्याचप्रमाणे सगळं काही माझ्यामध्ये स्थित आहे, पण मी सगळ्यापासून पूर्णपणे इंडिपेंडेंट. जसं मातीपासून एखादा पॉट बनला, एखादं भांड बनलं, तर संपूर्ण माती जी आहे ती त्या पॉटवर अवलंबून नाहीये, त्या भांड्यावर अवलंबून नाहीये. ओके. ते भांड फुटल्यावर मातीमध्ये पण होणार आहे. सो मातीमध्ये असं फरक पडणार नाही. जर एका छोट्या मातीचा गोळ्याचा मातीचं मडकं पण बनवलं होतं. सो त्याचप्रमाणे मी जरी सगळ्या गोष्टी माझ्या स्थित आहेत, मी त्याच्यापासून पूर्णपणे इंडिपेंडंट आहे. आकाशामध्ये वारा वाहतोय, पण वाऱ्याचा कोणताही परिणाम आकाशावरती होत नाही. अशा प्रकारे भगवंतांनी एका उदाहरणाद्वारे अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. ओके. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्ताने कल्पादो विसृजाम्यहम्. ओके फाईन. निर्मितीच्या वेळी जे निर्मित जग आहे, त्या निर्मित जगामध्ये सगळे जीव तुमच्यामध्ये स्थित आहेत, मान्य करतो. जसं आकाशात वारा आहे, तर सगळं जग, सगळे जीव तुमच्यामध्ये स्थित आहेत, मस्थानी सर्वभूतानी. पण ज्यावेळी संहार होईल, विश्व संपून जाईल, त्यावेळी तुमच्या स्थित नसणार ते, कारण का विश्व नष्ट झालं. आता काय? त्याला उत्तर भगवंत श्लोकात देत आहे. हे कौंतेय, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्याच प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीने पुन्हा पुन्हा मी त्यांना निर्माण करतो. सो ज्यावेळी सगळं विश्व नष्ट होतं, त्यावेळी सगळे जे कुठे जातात? भगवंत शरद जातात. स्वाश्रय कोण घेतात? ते माझा घेतात. आणि व्यक्त आल्यावर परत माझंच एक विश्वरूप प्रकट होते, तिथे माझा आश्रय घेत आहेत. सो भगवंताच्या आश्रयाच्या जीव ना विश्वात राहू शकतो, ना कल्पाशांती राहू शकतो, ना भगवत धामात राहू शकतो. सो भगवंताचा आश्रय हे शाश्वत आश्रय आहे. ओके. ओके. सो आता प्रश्न पडला अर्जुनाच्या मनामध्ये, हो तुम्ही बनवता? जर तुम्ही बनवत असाल, ओके, तर तुम्ही पण आसक्त असला पाहिजे. ओके. तुम्ही कसं काय बनवू शकाल गोष्टी? विषय तुम्ही निर्माण कसं करू शकाल? ओके. पण तुम्ही म्हटला की मी विषयापासून मोकळा आहे पूर्णपणे, त्याच्यापासून मी अलिप्त आहे. जर तुम्ही अलिप्त आहे, तर अलिप्त व्यक्ती निर्मिती कशी करू शकेल? आपण जर एखाद्या गोष्टी निर्मिती करतो, आपण अलिप्त राहू शकतो का? नाही राहू शकत अलिप्त आपण. ओके. समजा मी हा मोबाईल बनवला, तुम्ही काय करेन? सगळ्या जगाला सांगेन ना, हा मोबाईल माझा, हा मोबाईल माझा, मी बनवलाय. आपला अलिप्त राहणं फार अवघड आहे. ओके. इव्हन भक्तांमध्ये पण भाव असतो. एकदा आम्ही कीर्तन करायला वाड्यातल्या ग्रामीण भागात गेलो होतो.
आणि प्रभूजी होते, इंजिनियर होते, आणि बिल्डिंग दिसली, म्हटलं प्रभूजी ही बिल्डिंग मी बनवली आहे बघा. एखादी गोष्ट बनवली ही माझी आहे सांगायचा भावला असतो. सो भगवंत म्हणतात की मी अलिप्त आहे तरी मी बनवू शकतो, कारण मी डायरेक्ट बनवत नाही, माझ्या शक्तीच्या आधार बनवतो. आणि तेच सांगितले श्लोक क्रमांक 8 मध्ये. प्रकृती सम अभिष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम इमं कृष्णम अवशम प्रकृतेर्वशात. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ते पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. सो मला प्रत्यक्ष करायची गरज नाहीये, किंवा माझ्या इच्छेद्वारेच ते प्रकट होते. जर मी अलिप्त असलो तरी मी निर्मिती करू शकतो. सो हे माझं योग ऐश्वर्य आहे. ओके, तात्पर्य प्रभुपाद लिहितायत, अवश्यम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहे की संपूर्ण प्रक्रियेची जीवाचा मूळ संबंध नसतो. या संपूर्ण प्रक्रियेची जीवाचा मूळ संबंध नसतो. पूर्वसृष्टीमध्ये जीवांच्या अवस्था पुन्हा प्रकट होतात आणि सर्व केवळ भगवंताच्या इच्छेनुसार घडते. हीच भगवंताची अचिंत्य शक्ती आहे. निरनिळ्या योनी निर्माण केल्यावर भगवंताचा त्या योनीशी मूळ संबंध नसतो. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करता करता सृष्टी निर्मिती होते आणि म्हणूनच भगवंत स्वतः सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाही. ते अलिप्त राहून निर्मिती करू शकतात. ओके, आता जरी असं मान्य केलं तुमच्या इच्छेमुळे हे निर्माण झालेलं आहे, तरी पण जरी मी ऑर्डर केलं ओके हे हॉल बनवा आणि तुम्ही हॉल बनवलात, तरी पण तो महत्व असं ना माझ्या इच्छेमुळे झालंय. सो तो मी पण जात नाही तिथं पण. सो अर्जुन म्हणतो हा जरी तुमच्या इच्छेने झाले, तुम्ही निर्मिती केली आहे, तुम्ही संहार करता, म्हणजे तुम्ही करता आहात, म्हणजे तुम्हाला पण कर्म लागतात, तुम्ही पण कर्माच्या अधीन आहात, असं अर्जुन मला विचारी. आणि त्याला उत्तर भगवान देत आहेत श्लोक क्रमांक 9 मध्ये. न च माम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजया उदासीनम असक्तम तेषु कर्मसु. नाही अर्जुना, ही कर्म मला बद्ध करू शकत नाही. तटस्थपणे मी सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त आहे. मला कोणतीच कर्म बांधून ठेवू शकत नाहीत, तर मी डिटॅच आहे. मी पूर्णपणे डिटॅच आहे. मला फरक पडत नाही कोणी माझं कौतुक करेल नाही करेल, मी केलं मी करेल. ठीक आहे, पण माणसाची अवस्था कशी असती, माणूस लगेच आसक्त होऊन जातो एखादी गोष्ट मी केली की हे माझं आहे, हे माझं आहे, मी केलं, सगळ्या जगात सांगतो मी केलं मी केलं मी केलं. जसं आमचे रूप रघुनाथ प्रभू एकदा वाड्याला उभे होते खंडेश्वर नाक्याला आणि तिकडनं चालले होते मंदिरामध्ये. सो एक बाईकवाला आला, म्हटला प्रभूजी बसा, तुम्हाला सोडतो मी 10 नाक्यापर्यंत, अमर फाट्यापर्यंत, मी चाललोय मनोरला. आणि हा बाईकवाला दर 2 मिनिटांनी मोठ्या मोठ्यानं हॉर्न मारत होता. आणि रस्त्यामध्ये कोणी वाहनं पण नव्हती, कोणी माणसं नव्हती, कोणी जनावर नव्हती, आणि उगाच रस्ता मोकळा मोठ्या मोठ्या हॉर्न मारतोय. आणि त्याच्या कानात किचकिच व्हायला लागली. त्याने विचारलं, बाबा रे का हॉर्न मारतोयस सारखा सारखा? तो म्हणला ही गाडी नवीन घेतली प्रभूजी म्हणला. आणि म्हणजे हॉर्न मारतो ना, आजूबाजू लोक पाहतात आणि म्हणतात हो नवीन गाडी. आणि ते बघून मला फार आनंद होतो. बघा, साधी एक छोटी गाडी घेतली तर माझी गाडी दाखवायचा केवढा लोकांना उत्साह असतो. ओके, सो त्याचप्रमाणे भगवंत नाही आहेत, अख्खं जग भगवंत निर्माण करतात, पण अजिबात त्याशी आसक्त नाही आहेत. हे कर्म मला बांधून ठेवू शकत नाही. कर्ता सर्गा दिशयो न बध्यते न हन्यते देह गतोपि देही दृष्टी न दृग्यस्य गुणैर विदुष्यते तस्मै नमो सत्वृत्त साक्षिणे. 5 श्लोक येतो हा. कर्ता सर्गा दिशो न बध्यते, अख्खं सर्ग निर्माण करून तो बांधला जात नाही, ते भगवंत आहे. पण आपण म्हटलं छोट्याशा गोष्ट आसक्त होऊन जातो. ओके ओके, पण अर्जुन म्हणला मी हे ऍक्सेप्ट करणं मला फार अवघड आहे. ओके, श्लोक क्रमांक 10 पासून एक थीम, श्लोक क्रमांक 10 बघून थांबू. पण सो अर्जुन म्हणतोय मला ऍक्सेप्ट करणं फार अवघड आहे की तुम्ही बांधले जाऊ शकत नाही. कसं काय, जो कोणी काम करेल तो बांधला जाणार असतं, असं कसं काय म्हणू शकतो बांधले जाऊ शकत नाही? मी अलिप्त आहे, उदासीन 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 असक्तम ते कर्मसु. मी पूर्णपणे असक्त आहे, म्हणजे डिटॅच आहे, पूर्णपणे सक्त नाहीये मी उदासीन आहे, असं कसं बोलू शकता तुम्ही? मला पटत नाही. आणि त्यावेळी
भगवंत म्हणतात होऊ शकतं असं. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. हे कौन्तेय, माझ्या अनेक शक्तींपैकी असणारी एक भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेने कार्य करत आहे आणि सर्व चराचर प्राणी निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखाली वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. मी का अलिप्त राहू शकतो? तर मी डायरेक्ट इन्व्हॉल्वच त्यामध्ये. हे काम माझी प्रकृतीकडे देऊन टाकले. हे तू कर भाई काम करायचं, मी याच्यामध्ये अजिबात पडणार नाही. जीवांच्या कर्मानुसार शरीर दे, ना शिक्षा दे, ना फटके दे, मी अजिबात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. त्यामुळे मी अलिप्त राहू शकतो. माझा खरा आनंद आहे माझ्या भक्तांवर एन्जॉय करणं, त्या गोष्टीमध्ये अजिबात न पडणं. भगवंताने या गोष्टी काही स्वारच नाही. निर्माण झाले काय, नाही झालं काय, किती वेळ कटकला शक्तीकडे त्यांनी काम देऊन ठेवलेलं आहे. आणि सगळं माझ्या अध्यक्षतेखाली चाललंय, पण मी डायरेक्टली इन्व्हॉल्व नाहीये. म्हणून आतापर्यंत म्हटलं की मी करतो काय माझ्या डायरेक्शन खाली चालतं, असं भगवंत इथं सांगत आहे. ओके, तर आपण थांबू इथं. पुढच्या श्लोकामध्ये थीम बदलते आपली, ते आपण पुढच्या रविवारी आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करूया. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. ग्रंथरा भगवत गीता की जय. हरे कृष्ण.